मुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब त्यांच्या समेत या ठिकाणी असलेले सर्व आपले व्यापारी महासंघ आणि मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करत आहोत। अध्यक्ष सुशील कुमारजी सोमाणी, संस्थापक नरेंद्रभाई गुजराती, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराव किरवे, त्याचप्रमाणे सेक्रेटरी निलेशजी दोषे आणि सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या शुभास्ते दीपप्रज्वलन। या सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करत आहोत। दरम्यानच्या काळात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ॲडव्होकेट केशवबापू जगताप व्यासपीठावर या ठिकाणी त्यांच्याही शुभास्ते या ठिकाणी आपण दीपप्रज्वलन करत आहोत। त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन झाल्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी संभाजीराव किरवे, अध्यक्ष बारामती मर्चंट असोसिएशन यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करावा। कार्यक्रमाचा प्रास्ताविक या ठिकाणी करतात बारामती मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष संभाजीराव किरवे। थँक्यू। आजच्या व्यापारी मेळाव्यास आवर्जून उपस्थित असलेले आपले लाडके नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, सन्माननीय व्यासपीठ व दादांच्या प्रेमाखातर आवर्जून उपस्थित असलेले बहुसंख्य व्यापारी, सन 1935 साली आपल्या बारामतीच्या तत्कालीन परिस्थितीमध्ये कॉटन मार्केट, जुनं कॉटन मार्केट येथे 1935 साली दी बारामती मर्चंट असोसिएशनची स्थापना झाली। तदनंतर बदलत्या काळानुरूप अनेक व्यापारी संघटना उभ्या राहिल्या व सर्व व्यापारी संघटनांचा एकत्रित बारामती व्यापारी महासंघ 2003 साली नावारूपास आला। दोन्ही संघटना, व्यापारी मर्चंट असोसिएशन व व्यापारी महासंघ, या दोन्ही संघटना व्यापारी, ग्राहक, शेतकरी व कर्मचारी तसेच हमाल व इतर कर्मचारी यांच्या हितासाठी एक विचाराने काम करीत आहेत। पवार कुटुंबियांची राजकीय कारकीर्द यामध्ये व्यापाऱ्यांचं बहुमोल असं योगदान आहे। व्यापाऱ्यांच्या व पवार कुटुंबियाच्या जिव्हाळ्यातून व आपुलकीच्या स्नेहाच्या संबंधातून व्यापाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय पवार कुटुंबियांनी वेळोवेळी घेतलेले आहेत। किंबहुना काळाच्या आधी पुरोगामी विचार पवार कुटुंबियांनी व्यापाऱ्यांसमोर मांडून व्यापाऱ्यांना नवीन दिशा प्रत्येक वेळेस दिलेली आहे। त्यामुळे बारामती परिसरातील एकूणच व्यापार, शेतकरी एकदम समाधानी व समृद्ध आहे। माननीय दादांनी 1991 साली बारामतीचे खासदारपद भूषवले। त्यानंतर आपण सर्वांनी दादांना आमदारकीला निवडून दिले। तेव्हापासून आजपर्यंत बारामतीच्या तालुक्याचा, बारामतीच्या शहराचा कायापालट माननीय अजितदादांच्या व आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या सहकार्याने सुरू आहे। आदरणीय दादांनी अनेक वेळा अनेक वेगळ्या स्कीम्स बारामती तालुक्यासाठी आणल्या। शेकडो करोडो रुपयांचा निधी बारामतीसाठी उपलब्ध केला। बारामतीचे विकास पुरुष म्हणून मान्य अजितदादांचं नाव राज्यभर आहे। बारामतीचा विकास केवळ अजितदादांनी केला आहे, याबद्दल कोणालाही यत्किंचित असे शंका नाहीये। दी बारामती मर्चंट असोसिएशन हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मुख्यतः कार्यरत आहे व महासंघ एकूणच बारामती शहराच्या विविध भागांमध्ये कार्यरत आहे। त्यामुळे मी बारामती मर्चंटचा अध्यक्ष म्हणून दादांनी बारामतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय सुधारणा दिल्यात याचा थोडीशी माहिती आपणासमोर ठेवतोय। मान्य दादांच्या नेतृत्वात व्यापाऱ्यांची भरपूर प्रगती झाली। सुरुवातीला आपलं कॉटन मार्केट येथे सुरू असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती 1967 साली इंदापूर रोड येथील जागेत शिफ्ट झाली। तदनंतर अजितदादा आमदार झाल्यानंतर
जळोचीचे 42 एकर क्षेत्र कृषी उत्पन्न बाजार समितीस दादांनी नाममात्र दरामध्ये उपलब्ध करून दिले. त्यानंतर उपबाजार सुपा येथे बारामती बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीस 17 एकर जागा दादांनी अशाच नाममात्र किंमत देऊन मिळवून दिली आहे. गेल्याच आठवड्यामध्ये जनावरे उपबाजारासाठी 21 एकर जागा झारगडवाडी येथे शासनातर्फे विनामोबदला उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच दादांच्या बारामतीच्या विकासामध्ये जो दादांनी निधी आणलाय त्यामध्ये शेकडो कोटी रुपयांचा निधी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीस उपलब्ध करून दिल्यामुळे व बाजार समिती संगणकीकृत कशी होईल, बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाचे कसे संरक्षण होईल यामध्ये दादांचं वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असतं व दादांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे एकूण महाराष्ट्र राज्य पातळीवरील 306 बाजार समित्यांमध्ये क्रमांक 1चं रँकिंग आपल्या बाजार समिती बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीला मागच्या वर्षी मिळालं आहे. यात केवळ आणि केवळ अजितदादांचा सिंहाचा वाटा आहे, इतर कोणी नाही. गेल्या 5 वर्षात समितीमध्ये मॅग्नेट प्रकल्प असेल, कोल्ड स्टोरेज असेल, इतर विविध कामं जर पाहिली तर आपले कृषी उत्पन्न बाजार समितीचा परिसर आहे का एखादी कॉर्पोरेट कंपनी आहे अशी परिस्थिती दादांनी करून ठेवली आहे. त्या समितीच्या भेटीला 306 बाजार समित्यांचे प्रतिनिधी, अनेक सभापती, संचालक, दर आठवड्याला एक तालुक्याचा प्रतिनिधी कुठल्या ना कुठल्या राज्यस्तरीय समिती येत असते आणि बारामतीच्या पावलावर पाऊल टाकून कसा विकास करता येईल हे विचार करून जात असते. यामध्ये राज्यासमोर केवळ दादांनी उदाहरण म्हणून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीला उभं केले आहे. तसेच मी दादांना विनंती करतो, दादा गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने लीगल मेट्रोलॉजी ऍक्ट मध्ये छोटासा बदल करण्याचं सुचवलं आहे. तो बदल प्रस्तावित आहे. त्या बदलानुसार अन्नधान्याच्या 25 किलोच्या वरच्या पॅकिंग पर्यंत जीएसटी लागू होता, तो 50 किलो पर्यंतच्या पॅकिंगला जीएसटी लागू होणार आहे. त्यासाठी हरकती सूचनाची कालावधीमध्ये आपण हरकत नोंदवलेली आहे. तर दादांनी मान्य वहिनींच्या खासदारकीच्या माध्यमातून व त्यांच्या वैयक्तिक संबंधातून केंद्र शासनाकडून हा कायदा होऊ नये याची कृपया काळजी घ्यावी व शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा व्यवस्थित दर मिळावा यासाठी आम्ही ही मागणी करत आहोत. मी दादांच्या कार्याबद्दल, दादांच्या विकासाबद्दल बोलावं हे कुणालाही पटणार नाही, कारण ते बोलण्याची गरजच नाहीये. दादा केवळ आमदार किंवा मंत्री नाही, तर दादा बारामतीचे भावी मुख्यमंत्री आहेत असं सगळ्यांना वाटत असतं. तरी आपल्या सर्वांची आभार मानून 2 मिनिटं माझं भाषण संपवतो आणि विनंती करतो पुढील वक्त्याने बोलावं. एक सर्वांना विनंती आहे, व्यासपीठावर निवेदन देण्यासाठी हा कार्यक्रम होईपर्यंत येऊ नका. कार्यक्रम झाल्यानंतर आपण दादांना भेटू शकता. यानंतर अतिथी देवो या संकल्पनेप्रमाणे माननीय दादांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. बारामती व्यापारी महासंघ आणि बारामती मर्चंट असोसिएशन यांच्या वतीनं या ठिकाणी दादांचा प्रथम सन्मान होईल. दादांचा सन्मान या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी करतायत. व्यापारी महासंघ आणि त्यानंतर व्यापारी मर्चंट असोसिएशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी दादांचा या ठिकाणी सन्मान करतील. मी पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करायचा. व्यापारी महासंघाच्या वतीनं या ठिकाणी सुशील सर सोमानी अध्यक्ष, त्यानंतर व्यापारी महासंघाचे संस्थापक नरेंद्रभाई गुजराती, त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेले जगदीशभाई पंजाबी, शैलेजी साळुंके, संतोष टाटिया, शब्बीरभाई कायमखानी, स्वप्नील मुथा आणि सर्वच पदाधिकारी दादांचे या ठिकाणी सन्मान करतायत. त्यानंतर मर्चंट असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होईल. दोन्ही संघटनांच्या वतीनं या ठिकाणी विविध यानंतर व्यापारी महासंघाच्या सत्कारानंतर व्यापारी मर्चंट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी सन्मान होईल. अध्यक्ष संभाजीराव किरवे, त्यानंतर निलेश दोशी सेक्रेटरी आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी सन्मान करतील. त्यानंतर पुढील सन्मान
सकल जैन समाज यांच्या वतीनं दादांचा सन्मान दिलीपराव दोशी, दिलीप धोका, ललित टाटिया, प्रमोद खटावकर, ऍडव्होकेट पीटी गांधी, अतुल गांधी हे सर्व मंडळी या ठिकाणी सन्मान करतील. सकल जैन समाज यांच्या वतीनं दादांचा या ठिकाणी आता सन्मान होत आहे. ज्यांचं नाव घेतोय त्यांनी स्टेजवर या, म्हणजे गर्दी होणार नाही. एक एक संस्थांचे मी नाव घेत आहे. सकल जैन समाजाच्या वतीनं दिलीप दोशी, दिलीप धोका, ललित टाटिया, प्रमोद खटावकर, पीटी गांधी आणि अतुल गांधी या ठिकाणी सन्मान करतील. त्यानंतर पुढील सन्मान महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर यांच्या वतीनं विभागीय चेअरमन शरद सूर्यवंशी, मनोजजी तुपे, ऍडव्होकेट पीटी गांधी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सर्व पदाधिकारी. त्यानंतर सर्वांनी थांबा, सर्वांचे नाव घेत आहे मी या ठिकाणी. एक एक सन्मान झाल्यानंतर सन्मान होतील. नाही, सगळे इकडेच येते आणि तिकडून जातात. तिकडून झालं पाहिजे. आता या ठिकाणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर यांच्या वतीने सन्मान होत आहे. जाऊ ना, ज्यांचा सन्मान झालाय त्यांनी खाली उतरा. ज्यांनी सन्मान केलेला आहे त्यांनी खाली उतरा, म्हणजे इतरांना संधी भेटेल. सन्मान केल्यानंतर डाव्या बाजूने उतरा. सन्मान केल्यानंतर डाव्या बाजूने उतरा. ज्यांनी सन्मान केलाय त्यांनी डाव्या बाजूने उतरा. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होत आहे. आता विभागीय मी घेतो ना 2 मिनिट. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर यांच्या वतीनं चेअरमन शरद सूर्यवंशी आणि त्यांचे सर्व सहकारी घेतले. मी 2 मिनिट थांबा, एकेकांचे होईल म्हणजे तुमची गडबड होईल. मी सगळ्यांची नावं घेतल्यावर यानंतर पुढील सन्मान केल्यानंतर डाव्या बाजूने उतरा. पुढील आहेत जळोची भाजी मार्केट आडत व्यापारी संघटनेच्या वतीनं प्रशांत जंजिरे, अमित जगताप, संतोषाबा आठवडे, स्वप्नील बारबोहन यानंतरचा पुढील सन्मान करत आहेत. सन्मान झाल्यानंतर डाव्या बाजूने उतरा. ज्यांनी सन्मान केलाय त्यांनी डाव्या बाजूने उतरा. सन्मान केलाय त्यांनी डाव्या बाजूने उतरा. यानंतर पुढील सन्मान आहे बारामती शहरामध्ये इस्कॉन मंदिराच्या शेजारी समाज मंदिर आणि वसतिगृहासाठी 89 लाख रुपये मंजूर करून दिल्याबद्दल माननीय दादांचा सन्मान बारामती तालुका नाभिक संघटनेच्या वतीनं होत आहे. अध्यक्ष सुधाकर माने, उपाध्यक्ष सुदाम कडणे, ज्येष्ठ सल्लागार अनिल दळवी, ज्येष्ठ सल्लागार हेमंत जाधव यांच्या वतीनं दादांचा सन्मान. ज्यांनी सन्मान केला त्यांनी डाव्या बाजूने उतरा. ज्यांनी सन्मान केलाय त्यांनी डाव्या बाजूने उतरा. त्यानंतर पुढील सन्मान आहे लिहून दे एका कागद तिथल्या कागद. त्यानंतर या ठिकाणी पुढील सन्मान होत आहे सोनार समाज सेवा संघ बारामती संत नरहरी आर्थिक विकास महामंडळ ला मान्यता दिल्याबद्दल माननीय दादांचा सन्मान बारामती तालुका. सर्वांनी डाव्या बाजूने उतरा. ज्यांनी सन्मान केला त्यांनी डाव्या बाजूने उतरा. सोनार समाज सेवा संघाच्या वतीनं संत नरहरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल आणि त्याला मान्यता दिल्याबद्दल माननीय दादांचा सन्मान समस्त सोनार समाज सेवा संघाच्या वतीनं या ठिकाणी केला जात आहे. अहो थांबा, त्यानंतर तुमचा आहे, कशाला गडबड करताय? थांबा, तुमचा नंबर आहे की? थांबा. हा सन्मान झाल्यानंतर पुढील सन्मान मी ज्यांचं नाव घेतोय त्याने सर्वांनी डाव्या बाजूने उतरा ना, म्हणजे गडबड होणार नाही या ठिकाणी.
यानंतर पुढील सन्मान बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि परिसरातील असलेली बारामती हमाल पंचायत व तोलारी संघटना यांच्या वतीनं दादांचा सन्मान शंकरनाना सरक आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी यानंतर सन्मान करतील. ज्यांनी सन्मान केला त्यांनी डाव्या बाजूने उतरा. ज्यांनी सन्मान केलाय त्यांनी डाव्या बाजूने उतरा. बारामती हमाल पंचायत आणि तोलारी संघटना यांच्या वतीनं माननीय दादांचा सन्मान आणि जाहीर पाठिंबा सुद्धा या ठिकाणी दिला जात आहे. शंकरनाना सरक आणि त्यांचे सर्व सहकारी. त्यानंतर पुढील सन्मान चंदूकाका सराफ बारामती यांच्या वतीनं सचिन जाधव आणि सागर मदळे सन्मान करतील. सन्मान केल्यानंतर डाव्या बाजूने उतरा. त्यानंतर पुढील सन्मान आहे बारामती सराफ सुवर्णकार संघटना यांच्या वतीनं दादांचा सन्मान संत नरहरी महाराज आर्थिक सुवर्णकार विकास महामंडळाची स्थापना केल्याबद्दल बारामती सराफ सुवर्णकार संघटना. लिहून द्या ना एक कागद. लिहून द्या एक कागद. या ठिकाणी दुसरा कागद घ्या. अहो घेतो सगळ्यांना लिहून द्या ना. बारामती सराफ सुवर्णकार संघटना यांच्या वतीनं दादांचा सन्मान या ठिकाणी डाव्या बाजूने उतरा. सन्मान झाल्यानंतर संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल या ठिकाणी बारामती सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने सन्मान होत आहे. यानंतर अखिल तांदोडी वेस तरुण मंडळ श्रीमंत आबा गणपती फेस्टिवल यांच्या वतीनं सन्मान होत आहे. सर्व पदाधिकारी या ठिकाणी सन्मान करतायत. अजून कोण आला असेल? अखिल तांदोडी वेस तरुण मंडळाच्या वतीनं सर्व पदाधिकारी या ठिकाणी सन्मान करतायत. धन्यवाद. आता या ठिकाणी आपण सन्मान थांबवलेले आहेत. आता यानंतर मनोगत होणार आहे, त्यामुळे सन्मान करण्यासाठी कोणी स्टेजवर येऊ नका, विनंती आहे. या ठिकाणी सत्कार आपण थांबवलेले आहेत. आता यानंतर आपले जे पदाधिकारी आहेत ते मान्यवर मनोगत व्यक्त करणार आहेत. प्रथमतः बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील कुमारजी सोमणी यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मनोगत सुरू करायचंय. बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलजी सोमणी या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. चला, ज्यांचा सन्मान झाला त्यांनी स्टेजच्या खाली उतरा. नमस्कार. हॅलो, नमस्कार. आजच्या समारंभाचे प्रमुख माननीय अजितदादा पवार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री. वेळेचं पाहण बघता आपल्याला जास्त बोलायचं नाही आहे, पण तरी मी एक सांगू इच्छितो की दादांनी आपल्या सर्वच महाराष्ट्रातल्या जनतेला बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत. बहिणींसाठी लाडकी बहीण योजना केलेली आहे, इतर सोनार समाजासाठी काही केलंय, जैन समाजासाठी केलंय, वेगवेगळे असे काही गोष्टी करून त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला फार दिले. व्यापाऱ्यांनीच फक्त मागितलेलं फारसं काही नाहीये, पण व्यापारी भरपूर टॅक्स स्वतः भरतो आणि गोळा करून पण देतो. टीडीएसच्या माध्यमातून असेल, जीएसटीच्या माध्यमातून असेल, वेगवेगळे कर गोळा करून देतो. तर मी व्यापाऱ्यांच्या वतीने अशी मागणी करतो दादांच्याकडे की दादा, जो प्रोफेशन टॅक्स आहे की जो वर्षाला 2,500 रुपये लावला जातो आणि हा टॅक्स महाराष्ट्र सरकार घेतं, तर दादांनी उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत करून तो 2,500 रुपयाचा टॅक्स महाराष्ट्राचा बंद करून टाकावा. सगळ्याला मान्य असेल तर एकदा टाळ्या वाजवून फक्त सांगा मान्य करा. दुसरं एक होतं असं सांगायचं की लाडकी बहीण योजना जी आहे त्याच्यामध्ये सर्वांना 1,500 रुपये दिले जातात.
दादांना मी आता असं एक SIPचं सूत्र मांडून दिलेलं आहे की जर 21 वर्षाच्या महिलेने की ज्याला 1500 रुपये मिळतात ते जर पैसे तिने तसेच इन्व्हेस्ट केले 65 वर्षापर्यंत तर तिला ज्या वेळेस 65च्या नंतर ती काम करू शकणार नाही त्यावेळेस महिन्याची पेन्शन 12,24,000 बसणार आहे आणि आयुष्यभर मिळणार आहे. तर तेही त्यांनी गौरव. तिसरं, बारामती व्यापारी महासंघाला जागा नाही आहे तर दादांनी एक बारामती व्यापारी महासंघाला जागा द्यावी. त्याच्याने बारामती महासंघाचं एक अतिशय चांगलं ऑफिस तयार होईल. आणि शेवटची आणि एक रास्त मागणी अशी आहे की पंतप्रधान मोदी साहेबांनी पण सांगितलं की 1 नेशन 1 इलेक्शन घ्यावं तर ज्याच्यामुळे लोकसभा आणि विधानसभा बरोबर होईल. परंतु आत्ता जशी ही दिवाळीच्या अगोदर निवडणूक होते अशी नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल, कारखाना असेल याचं एक निवडणूक ही दसरा दिवाळीच्या मध्ये यावी की ज्याच्याने व्यापाऱ्यांचं आणि सर्व जनतेचंही भलं होईल. थँक्यू. दरम्यान पक्ष निरीक्षक श्री सुरेशजी पालवे साहेब यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. सुरेशजी पालवे साहेब आपण स्टेजवर या. यानंतर बारामतीच्या व्यापाऱ्यांचा बुलंद आवाज बारामती व्यापारी महासंघाचे संस्थापक नरेंद्रभाई गुजराते आपलं मनोगत व्यक्त करतील. महाराष्ट्र राज्यातल्या 288 आमदारांमध्ये सर्वात कर्तृत्ववान नेतृत्व असलेले मंत्री महोदय, आदरणीय दादा आणि व्यासपीठावर असणारे सर्व व्यापारी नेते मंडळी आणि व्यापारी बंधूंनो, आम्ही गेल्या 20 वर्षापासून त्या 20 वर्षापासून महासंघाची स्थापना झाली. त्यातली 17 वर्ष मी व्यापारी महासंघाचा अध्यक्ष होतो. आमच्या व्यापाऱ्यांना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या अशा अडचणी येत होत्या. त्या प्रत्येक अडचणीच्या वेळेस आम्ही सर्वजण दादाकडे जात होतो. दादाने बी पॉझिटिव्ह भूमिका घेऊन व्यापाऱ्यांना सातत्याने मदत केली. आम्ही व्यापारी दादाकडे गेलो, दादांनी ते काम केलं नाही असं कधी घडलं नाही. वेळ प्रसंगी अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे त्यांनी की त्या ठिकाणी तुमचा कायदा आणि नियम असेल ते बाजूला ठेवा, पण व्यापारी काय म्हणतात त्याप्रमाणे तिथे सुखसोयी उपलब्ध झाल्या पाहिजे. आणि अशा प्रकारच्या कितीतरी वेळा आम्हाला दादांनी मदत केली. कोरोनाच्या टायमाला सर्व जीव दादांचा व्यापारी वर्गावर होता. व्यापारी वर्गातला कोणाला कोरोना झाला, काय झालं याची सातत्याने माझ्याकडे फोन करून ते चौकशी करत होते. आणि कोणाला काही कमी पडलं तर सांग, मला फोन कर. आणि दादा सातत्याने 2 दिवसांनी फोन मला करायचे, मी दादांना फोन करायचो. आणि व्यापाऱ्यांना त्या कोरोनाच्या आम्हाला बऱ्याच प्रमाणात त्याला सहकार्य झालं. त्याचं सर्व श्रेय आपण या ठिकाणी आदरणीय दादाला देत असतो. विकासाच्या कामाच्या बाबतीत दादा कुठे कमी पडत नाहीत. स्वच्छ बारामती, सुंदर बारामती ही नुसती नावापोटी गाण्यापोटी ठेवली नाही. आपल्या नेत्याने खऱ्या अर्थाने सुंदर बनवली, स्वच्छ बनवली. आम्ही बारामतीकर दादा आम्ही बारामतीकर आमच्या स्वप्नात आम्हाला कधी वाटलं नाही की आमची बारामती इतकी सुंदर तुम्ही बनवताल, इतकी डेव्हलपमेंट होऊ शकते. ते दादांनी स्वतःच्या कर्तृत्वावर नेतृत्वावर या ठिकाणी बारामतीचं रूप पाठवून टाकलंय. काही कमी ठेवले दादांनी बारामतीकरसाठी. जुन्या मोठकरीत निघाल्या अनेक संस्थांचं नूतनीकरण केलं. सगळ्या ठिकाणी त्यांनी सुशोभित केल्या. 288 आमदारांमध्ये ज्या 288 कुठल्या नेत्यांनी आपल्या तालुक्यामध्ये एवढा विकास केला असेल तेवढा विकास आज आपल्या नेत्यांनी बारामतीमध्ये आज दादांनी केलेला आहे. दादा, मी तुमचं काल गुलाबी पुस्तक वाचलं. गुलाबी पुस्तक अधिक माहिती व्यापारी बंधूंनो, ते गुलाबी पुस्तक तुम्ही वाचा. आम्ही व्यापारी मंडळी तुमच्याकडे ते पुस्तक पोच करणार आहे. ती माहिती बघितल्यानंतर दादा, मी व्यापारी असून मला बारामतीमध्ये फक्त 10% माहिती एवढं केलंय, पण ते वाचल्यानंतर इतकं प्रचंड काम आपल्या नेत्यांनी या बारामती तालुक्यामध्ये केलेलं आहे हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल. मी छातीत ठोकपणे सांगतो की 288 आमदार नाही तर हिंदुस्थानच्या मध्ये कुठल्याही तालुक्यामधला आमदारांनी एवढं प्रचंड काम केलं याचे जर सगळा सर्वे काढला तर सगळ्यात प्रथम कमाल तुमच्या माझ्या नेता अजित दादांचा येणार. इतकं भरीव काम केलंय. दादा आपल्यासाठी काम करतो, पण दादा आपल्याला काय मागतात? दादा आपल्याला कधी काही मागत नाहीत. दादा फक्त मागतात 5 वर्षांनी हात जोडून नम्र विनंती करतात, माझ्या घराच्या चित्रावर तुम्ही बटन दाबा. तेवढीच त्यांची मागणी असती. बाकीच्या व्यापाऱ्यांना बाकीच्या तालुक्यामध्ये आमदार एखादी संस्था उभी करायला लागली तर तिथे त्यांना फंडाची मागणी होते, पैशाची मागणी होते. पण ह्या नेत्यांनी आपल्या बारामतीला कुठल्याही सर्वसामान्य असो किंवा मोठ्या व्यापाऱ्याला कुठल्याही रुपयाची कधी मागणी केली नाही आणि आपल्या व्यापाऱ्यांना सतत मदत करत असतात. ठीक आहे, मागच्या टायमाला काय घडलं ते सोडून जाऊ द्या, कारण आपल्याला आपले दोन्ही नेते प्यार आहेत. आणि ह्या वेळेस नक्की बारामतीतल्या व्यापाऱ्यांचा
मतदानाचा टक्केवारी दादा तुमच्या बाजूने नक्की येणार आहेत. मला खूप बोलायचं होतं पण दादा म्हटलं टाइम नाही म्हणून तर माझा आवडतो, कारण मला एका दुसऱ्या विषयाकडे वळायचं दादा, म्हणून मी तुमच्याकडे दुसऱ्या विषयाकडे बोलतोय. ते आता विकास हे सगळं तुम्हाला माहिती आहे, पुस्तक सगळं वाचा. दादा ह्या 18 तारखेला माझा वाढदिवस आहे ऑक्टोबरला. 69 वर्ष माझा पूर्ण होईल, 70 मला लागल. आता दादा मी तुम्हाला कुठले पदवीत काही मागणार नाही, आता कुठली गोष्ट मागणार नाही, पण व्यापाराची अडचण असेल तर नक्की मागणार. पण दादा आज मी तुम्हाला मागतोय बरं का, तुम्हाला मागतोय. अजून 10 दिवस बाकी मला 69 वर्ष पूर्ण व्हायला, 70 वर्ष पूर्ण व्हायला. त्यात मागणार आहे. आणि आमच्या बारामतीच्या व्यापाऱ्यांची मागणी आहे की दादा तुम्ही 2-3 सभेमध्ये असं सांगितलं की मी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी तुम्ही उभं राहायचं. दादा आम्ही बारामतीकर ठरवणार आहे कोण उमेदवार कोण आमदार उभा राहणार या ठिकाणी. आमच्या बारामतीकरचा तो हक्क आहे. आम्हाला सर्व बारामतीकरांना आम्हाला आदरणीय आमचा दादा नेता म्हणून आम्हाला याचे आमदार पाहिजे की नाही. सगळ्यांनी हातवर करून घोषणा द्या. बारामतीचे फिक्स आमदार अजितदादा पवार हेच आम्हाला पाहिजे, आमचं दैवत. मोठा अजितदादा एकच वादा बारामतीचे फिक्स आमदार अजितदादा. दादा आम्ही टीव्हीवर आता यायला लागले, फोन वाटते, मॅसेज वाटते, दादा कुठे शिरूरचे होणार. दादा पहिला हक्क आम्हा बारामतीकरांचा आहे. ठीक आहे आम्ही लोकसभेला आमच्या लोकांनी वर कुणी खाली आणि खाली वर मतदान करायचं ठरवलं असणार आहे, पण ह्या टायमाला तुम्ही उभं राहायचं दादा. आणि बारामतीकडच्या व्यापाऱ्यांविषयी आम्ही तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला प्रचंड बहुमताने बारामती जनता निवडून देणार आहे. हा हक्क आमचा बारामतीकरांचा, तुम्ही आमदार म्हणून उभं राहायचा. आम्ही हक्काने बोलतो. आज आता तुम्हाला मला काही मागायचं नाही म्हणून मी आज खुल्लं मनाने सगळं बोलणार आहे का मला तुम्हाला काही मागायचंच नाही. मागायचं मला फक्त आहे की आमदार तुम्ही भरायचं, तुमचाच तुम्ही भरायचं. आमच्या व्यापाऱ्याचे हाय हक्क. अजून परत बरेच काही बोलायचं होतं पण दादाने आल्याला मला सांगितले मला दुसऱ्या संस्थेचं काम आहे म्हणून तेवढं थोडक्यात मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर जगदीशजी पंजाबी कार्याध्यक्ष बारामती व्यापारी महासंघ यांना मी विनंती करतोय आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. आदरणीय दादा व उपस्थित व्यापारी बंधू व इतर बारामतीकर बंधूंनो, दादांनी काय विकास केला हे काय वेगळं सांगायची गरज नाहीये. मी फक्त एक लाईव्ह उदाहरण सांगणार आहे. माझे एक मित्र होते, ते धुळ्यावरून इथं आले सर्व्हिस निमित्त. ते जरा अगोदर दादांच्या म्हणजे बाजूनी थोडं कमी बोलत होते. मी त्याला विचारलं का रे बाबा तू कुठून आलाय? धुळ्यावरून. तुझ्या मुलाला ऍडमिशन कुठे मिळली? विद्याप्रतिष्ठानमध्ये. तुझं बाकीचं काय अडचण आहे? काय नाही म्हणलं, सगळं पाणी. तू इथं का आला? मी त्याला पहिला प्रश्न विचारला. पुणे होतं, नगर होतं, सोलापूर होतं, बाकी इतर जिल्हे होते, तालुके होते. नाही म्हणला, इथलं वातावरण चांगलं आहे, इथं झाडी चांगली आहे, पाण्याची अडचण नाही, लाईटची अडचण नाही, शिक्षणाची अडचण नाही. माझे आई वडील सिनियर सिटीजन आहेत, त्यांना मेडिकल हब आहे बारामतीत. मग तो म्हणलं कसं काय बोलतो दादांच्या विरोधात? हे इन्फ्रा झालंय कशामुळं? त्यांच्यामुळं. साधी गोष्ट समजण्यासारखी आहे. आणि मी हे सगळ्यांना सांगू इच्छितो, असे जे बाहेरचे लोक येऊन इथं राहिलेले आहेत ते कशामुळे आलेत? आपल्याकडे इन्फ्रा आहे मोठ्या प्रमाणावर, सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत, कुठे काही अडचण नाही. पाणी, लाईट, हवा चांगली आहे, ग्रीनरी चांगली आहे, वातावरण चांगलं आहे, एज्युकेशन हब आहे. या सर्व गोष्टी असताना लोक येऊन राहतात आणि बोलतात काय? हे त्यांना मी तेच सांगितलं. नंतर त्यांच्या डोक्यात फरक पडला. त्यांच्या मुलाला ऍडमिशन पाहिजे होती. त्यांना विद्याप्रतिष्ठानला एक आपल्याच त्यांच्या डायरेक्टर मार्फत मी त्यांना ऍडमिशन घेऊन घेतली. नंतर ते व्यवस्थित झाले. आणि हे जे लोक आपल्याकडे येऊन राहतात यांचा व्यापार आपल्याला मिळतो. त्यांच्या मुलाची खरेदी, त्यांचे युनिफॉर्म्स, त्यांच्या राहण्याची सोय, किराणा, लाईट, बाकीच्या सोयी सुविधा आहेत, या सर्व कशामुळे झाल्यात? आदरणीय दादांमुळे. मला एवढंच लाईव्ह उदाहरण सांगायचं होतं. तर या सर्वांचा विचार सर्वांनी करून आपण दादांना उमेदवारी जाहीर करावी अशी पुन्हा एकदा विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. स्वप्नील मुथा, सेक्रेटरी बारामती व्यापारी असोसिएशन, अध्यक्ष जैन सोशल ग्रुप यानंतर मनोगत व्यक्त करतील. आदरणीय दादा, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र शासन आणि उपस्थित मंचावरील सर्व आणि इथं आलेले सर्व व्यापारी, आज दादांची वेगळी ओळख करून द्यायची आपल्याला कोणाला गरज नाहीये. दादा हे धडाडीचं एक कर्तृत्व आहे की जे आपल्या बारामतीसाठी आणि त्याचप्रमाणे अख्ख्या महाराष्ट्रासाठी
आपल्या सर्वांसाठी हा झटत असतो. आज जैन समाजाच्या बाबतीत आज आम्ही जैन समाज हा एक अल्पसंख्याक समाज आहे. आज देशातल्या पॉप्युलेशनच्या 1% फक्त समाज हा आमचा आहे. पण आमचा जैन समाज ह्या देशाच्या हितासाठी आणि देशाच्या विकासासाठी प्रत्येक वेळेस तत्पर राहिलेला आहे. आज देशातील जर आपण टॅक्स कलेक्शनचा विचार केला तर आम्ही जैन समाज 25% पेक्षा जास्त टॅक्स कलेक्शन देतो. आज देशाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सहभागी होतो, कुठेही मागे राहत नाही. आज व्यापार म्हटला तर व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा जैन समाज हा खूप धडाडीने पुढे आहे. आमच्या जैन समाजातल्या पिढ्यानपिढ्या व्यापार करत आहे आणि जैन समाज हा भारताबरोबर महाराष्ट्रात सुद्धा कानाकोपऱ्यात सगळीकडे पोहोचलेला आहे. आणि ह्या अशा जैन समाजाच्या विकासासाठी आज दादांच्या पाठपुराव्यामुळे आज महायुती सरकारने जैन समाज अल्पसंख्याक विकास महामंडळ हे स्थापन केलं. आज त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. आज जैन समाजामध्ये जरी सधन माणसं तुम्हाला दिसत असतील तरी समाजातला आमचा एक 30% घटक असा आहे की जो घटक आमच्या पोट जातीमधला काही की तो मागासलेला आहे, त्या आर्थिक दृष्ट्या हा मागासलेला आहे. त्या लोकांच्या मदतीसाठी ह्या महाविकासाचा खूप फायदा होणार आहे. या महाविकासातनं त्या आर्थिक दुर्बल घटकांना मदत होणार आहे. त्याचप्रमाणे आमचे जैन मुनी हे विहार करतात, ते पायी विहार करतात, तर त्यांच्या संरक्षणाच्या हिशोबाने आम्हाला महाविकासाचा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये जैन तीर्थ हे 1000-1500 वर्ष जुने जैन तीर्थ आहेत. या तीर्थाच्या संरक्षणासाठी सुद्धा आम्हाला निधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. हा विकास महामंडळ भरपूर जणांना वाटतो की बाबा एक इलेक्शन आलं म्हणून काही केलेलं आहे, पण ह्याच्या मागे खूप मिळणारे फायदे आहेत. ह्याचा जैन समाजाला खूप मोठा फायदा होणार आहे. या सर्व गोष्टींमुळं दादांनी पाठपुरावा करून हे गेली कित्येक 10 वर्ष झालं आमचा हा प्रयत्न चालला होता, पण दादांनी ह्याच्यात खूप पाठपुरावा केला आणि त्याच्यामुळे या महायुती सरकारने हे जैन अल्पसंख्याक महाविकास महामंडळ स्थापन केलं. तर मी पुनश्च एकदा समस्त सकल जैन समाजातर्फे दादांचं महायुती सरकारचा आभार मानतो की त्यांनी ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. या संधीचं नक्कीच आम्ही जैन समाज हा कायम ऋणी राहील आणि त्याचा जास्तीत जास्त महाराष्ट्रासाठी आणि देशाच्या हितासाठी जे करता येईल त्याच्यासाठी उपयोग करू. एवढंच बोलून मी थांबवतो. धन्यवाद. यानंतर ज्यांना आपण ऐकण्यासाठी आपण उपस्थित आहात ते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब. मी सुरुवातीलाच बारामतीकरांची सगळ्या माझ्या व्यापारी बंधू भगिनींची दिलगिरी व्यक्त करतो, कारण मी 7ला वेळ दिलेला होता, परंतु मी इथं 8 वाजता आलो. कारण माझ्याकडे पिंपरी चिंचवडचे लोक बरीच आलेले होते, बाहेरची लोक येतात. आत्ता पण बीडची लोक आली होती. मी त्यांना म्हणलं की मी तुम्हाला मुंबईला भेटतो. मी आज वाई तालुक्यामध्ये होतो, तिकडच्या मतदार सातारा जिल्ह्यामध्ये होतो. पण मी ठरवलं की आज तुमची एक मीटिंग घ्यायची आणि तुमच्यानंतर बिल्डर असोसिएशनची एक मीटिंग घ्यायची. आजच्या या मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे खरं व्यापारी व्यतिरिक्त पण बरेच जण इथं उपस्थित आहेत, पण त्याला इलाज नाही. आपण बोलवलं होतं व्यापाऱ्यांना, पण सगळ्यांनीच इथं उपस्थिती दाखवलेली. आपले अध्यक्ष बारामती व्यापारी महासंघाचे सुशीलकुमार सोमाणी, नरेंद्र गुजराती, संभाजीराव किरवे, निलेशजी दोशी, जगदीशजी पंजाबी, शैलेशजी साळुंके, संतोषजी टाटिया, शब्बीर कायमखानी, स्वप्नील मुथा, प्रशांत चांदगुडे, महेश ओसवाल, प्रवीण आहुजा, संजय दुधाळ, अतुल गांधी, प्रमोद खटावकर, पंडित भागवत, श्याम तिवाटणे, सुरेंद्र शेठ मुथा, फकरू शेठ कायमखानी, तसंच श्याम अगवणे, संतोष आठवळे, रफिक बोहरी, सचिन बुतकर, अक्षय गादिया, गणेश गायकवाड, किरण गांधी, समकित गुगळे, सतीश जगताप, हनुमंत जंजिरे, संजय काबरा, सुनील पोटे, संदीप मालुसरे, सुधाकर माने, नरेंद्र मोता, मनोज मुथा, रमेश पंजाबी, सलीम तांबोळी, इम्तियाज शिकलकर, युवराज यादव, राकेश झगडे, सुधीर वाडेकर, योगेश तावरे, उपस्थित सर्व
विविध क्षेत्रामध्ये काम करत असणारे अनेक मान्यवर, कोणी वकील इथं उपस्थित आहेत, इतर मान्यवर अनेक जण उपस्थित आहेत, सर्व प्रतिष्ठित बारामतीचे नागरिक, आमच्या बारामती व्यापारी महासंघ आणि दी बारामती मर्चंट असोसिएशनचे सगळे सन्माननीय पदाधिकारी, इतर पण काही संघटनांचे माझे सहकारी आलेले, त्यांचे पण मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज व्यापारी मेळाव्याच्या निमित्तानं इथं उपस्थित असणाऱ्या माझ्या शहरातल्या आणि बारामती परिसरातल्या सर्व व्यापारी बांधवांना सांगायचं की तुम्ही व्यापारी आहात. भविष्यातील गणिते तुम्हाला इतरांच्या पेक्षा जास्त समजतात, कारण तुम्ही सगळीकडे माहिती घेत असतात, शेअर मार्केट पाहत असतात, कुठं काय तेजी चालली, कुठं काय मंदी चालली, साधारण उठाव कधी होईल, सणावारी काय घडतं, आणि भविष्यातील गणिते तुम्हाला इतरांच्या पेक्षा जास्त समजतात. त्यामुळं बारामतीकरांच्या सर्वांगीण विकास कुणामुळे होणार आहे याची जाणीव सर्वात जास्त तुम्हाला त्या ठिकाणी आहे. त्यामुळे विकासाच्या मागे उभं राहायचं का भावनिक व्हायचं याचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या सगळ्या परिवारांनी घ्यायचा आहे. मला कल्पना आहे की बारामतीकरांनी मला जवळपास 1991ला खासदार केलं. 1991 पासून 2024 म्हणजे 33 वर्ष झालेली आहे, आणि गेल्या 33 वर्षाहून अधिक काळ तुम्ही माझ्यावर मनापासून प्रेम केलं. प्रत्येक निवडणुकीला कोणतीही लाट असली तरी तुम्ही मला निवडून दिलं, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला. तुमच्या विश्वासाच्या जोरावर मी राज्यभर सक्षमपणे फिरू शकलो. राज्याच्या राजकारणात सुरुवातीला आमदार, राज्यमंत्री, खासदार, कॅबिनेट मंत्री, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते अशा विविध पदं मी त्या ठिकाणी भूषवू शकलो. मला त्याच्यातनं अनुभव येत गेला, माझी प्रशासनावर पकड त्याच्यातनं येत गेली. आज देखील एकंदरीत काम करत असताना मी कुठल्याही अधिकाऱ्याला आज सांगितलं तर मी पण त्या अधिकाऱ्याला रिस्पेक्ट द्यायच असतो, अधिकारी पण माझ्याबरोबर चांगला त्या ठिकाणी वागत असतात. आणि याही निवडणुकीला तुम्ही खंबीरपणे त्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या पाठीशी उभं राहाल याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाहीये, अजिबात कुठलीही शंका नाही. तुमच्याकडे निवडणुकीच्या काळात अनेक जण येतील, त्यांची मतं मांडण्याचा पण प्रयत्न करतील, कारण लोकशाहीमध्ये तशा प्रकारची मतं प्रत्येकाला मांडण्याचा अधिकार घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं तुमच्याकडं भावनिक काही जण करण्याचा प्रयत्न करतील, पण बारामतीचा सर्वांगीण विकास कोणी केला? आदरणीय पवार साहेबांनी ह्या सगळ्या कामाला सुरुवात केली, त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारणच नाही. कारण 67 पासून साहेबांनी ह्या शहराचं, ह्या तालुक्याचं नेतृत्व केलं. त्याच्या आधी पण काही आमदार होऊन गेले, परंतु त्यांना एक टर्म मिळाली, ते दुसरी टर्म घेऊ शकले नाही, किंवा काय त्यावेळेस घडलं मला माहिती नाही, कारण आम्ही लहान होतो. अगदी सुरुवातीला तर आमचा जन्म पण झालेला नव्हता. पहिल्या आमदारकीच्या वेळेस मला वाटतं साहेबांच्या आधी मालतीताई शिरोळे एक आमदार झाल्या, त्याच्यामध्ये मुळीक एक आमदार झाले, नंतर ढाकाळकर मला वाटतं एक आमदार झाले. असे 3-4 लोक आमदार त्या ठिकाणी झाले, परंतु 67 पासून मात्र साहेब आमदार झाले. आणि त्याच्यानंतर तुम्ही मला साधारण 90-91 पासून तुम्ही मला आमदार म्हणून कामाची संधी दिली, आणि त्या पद्धतीने मी पुढे काम करत गेलो. तुम्हालाही माहिती आहे, मगाशी बोलत असताना कोणीतरी इथं बोललो की बाबा पूर्वीच्या काळामध्ये व्यापारी बंधूंनो तुम्ही एक लक्षात घ्या, इतरही मी राज्यात फिरत असतो, तुमचेही नातेवाईक, तुमचेही सहकारी इतर तालुक्यामध्ये आहेत. कुठल्या कामामध्ये मी राजकारणात आल्यावर एखाद्या खासदारकीच्या निवडणुकीला, आमदारकीच्या निवडणुकीला, कुठल्या निवडणुकीला मी कधी तुमच्याकडनं निधी मागितला? कधी कुठल्या कामामध्ये आजपर्यंत मी एवढी कामं केली, कधी मी तुमच्याकडनं चहा मागितला की हे काम मी करतो, बाकीकडे काय चाललंय, कसं चाललंय सगळं मला माहिती आहे. मला आठवत आहे तेव्हा मी लहान होतो, मी शाळेमध्ये होतो, माझ्यासमोर बसणारे अनेक जण शाळेमध्ये त्या ठिकाणी होते, माझे क्लासमेट पण इथं बरेच जण बसलेत. त्यावेळेस आपल्या इथं विद्यानगरी विद्या प्रतिष्ठानचं पहिलं
इंग्लिश मीडियम स्कूल काढताना बारामतीमध्ये लोकवर्गणी केली गेली. व्यापारपेठेत साहेब स्वतः फिरले, तुमच्यातले काही त्यावेळेसचे सिनियर फिरले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील कन्या शाळेची इमारत बांधताना पण कदाचित वर्गणी गोळा केली असेल, परंतु मी 90ला सुरुवात केल्यापासून मी कधीही कुठल्याही इमारतीला वर्गणी एकाही व्यापाऱ्याला मागितलेली नाही. एकाही व्यापाऱ्याला मागितली नाही. माझं काही चुकत असेल तर तुम्ही सांगा, अजित नाही इथं तू विसरला, या वेळेस आम्ही तुला वर्गणी दिली होती. मी ऍक्सेप्ट करायला तयार आहे जे जर झालेलं असेल तर. त्याच्यामध्ये त्याबद्दल मला एवढंच सांगायचं, या पुढील काळात देखील आपल्या बारामतीचा विकास कोण करू शकेल याची जाणीव तुम्हाला त्या ठिकाणी असल्यानं तुम्ही योग्य निर्णय निश्चित घ्याल हे मला माहिती आहे. तुमच्याकडे कोणी आलं तरी त्याचा तुम्ही सन्मानच करत असता. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करणं किंवा त्याचा आदर तिथं करणं हे आपलं कामच आहे. ते सांगतील ते ऐकून घ्या. परंतु ज्या दिवशी मतदान केंद्रावर बटन दाबायची वेळ येईल त्यावेळेस मात्र घड्याळासमोरचं बटन दाबा अशी विनंती मी आज तुम्हाला सगळ्यांना करीन. मित्रांनो, एकंदरीतच मला ही 5 वर्ष मिळाली. ज्या पुस्तकाचा उल्लेख नरेंद्र गुजरातींनी केला, मी आचारसंहिता सुरू व्हायच्या आत ते काढायचं कारण म्हणजे ते निवडणूक खर्चामध्ये धरू नये म्हणून. आता ही मीटिंग आणि हे बाकीचं सगळं करायचं खटाटोप, कारण एकदा उमेदवाराचा फॉर्म भरल्यानंतर ज्या काही मेळावे होतील, जे काही उद्याच्याला जेवण वगैरे द्यायचं असेल तर त्या ठिकाणी ते खर्चात धरलं जातं. जर कुणाला साड्या वाटायच्या असतील तर त्याही खर्चात धरल्या जातील. म्हणजे कुठलाही खर्च असेल तर तो खर्चात धरला जातो, त्याला लिमिट आहे. त्याच्यामुळं त्या बाबतीमध्ये जे कोणी उमेदवार उभे राहतात त्यांना फार अतिशय खर्चाच्या बाबतीमध्ये जागृत राहून काम त्या ठिकाणी करावं लागतं. मी एकंदरीतच जे काही गेल्या 30-35 वर्षात या शहराकरता केलं ते तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर केलं. आज केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात एक स्मार्ट सिटी म्हणून बारामतीची ओळख झाली. सगळीकडे कामं आम्ही केली असा माझा अजिबात दावा नाहीये. काही बाबी अजूनही करायच्या राहिल्या, पण त्या करून दाखवण्याची हिंमत आणि ताकद ही कुठल्या नेतृत्वामध्ये आहे हे बारामतीकर त्या ठिकाणी चांगलं ओळखतात. आणि त्यामुळे एक व्यापारी या नात्याने तुम्ही माझ्या मागे तुमची ताकद उभी काल केली, आज तुम्ही करा, उद्याही करावी. तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा. पुढची 5 वर्ष या शहराचा चेहरामोहरा अजून सुंदर करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चितपणे मी घ्यायला तयार आहे. त्याबद्दल कुठली काळजी करायचं कारण नाही. यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की मी पण महाराष्ट्रात फिरतो. मी अनेक मतदारसंघ आजपर्यंत फिरून आलोय, पुढेही फिरणार आहे. कारण आज माझ्यावर पक्षाने अध्यक्षपदाची जबाबदारी दिलेली. शेवटी आपले सहकारी पण निवडून आले पाहिजेत. मी यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना काही चांगल्या योजना ह्या माझ्या शेतकरी बांधवांच्या करता दिल्या. विशेषतः वीज माफीची योजना मी माझ्या शेतकऱ्यांच्या करता दुधाचा इन्सेंटिव्ह कालच्या 1 तारखेपासून 7 रुपये केलेला आहे. म्हणजे 28 रुपये त्या गाईच्या दुधाला डेअरीवाले देतात आणि 7 रुपये राज्य सरकार देतं. 35 रुपये दर मिळतो. तो फार दर आहे असा माझा दावा नाही, परंतु बऱ्यापैकी तो व्यवसाय माझ्या शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये चालेल अशा पद्धतीचा तो दर आहे. आणि लाईट बिलं तर मी सगळीकडे जाऊन 0-0 रकमेची लाईट बिलं 3 आणि 5 आणि 7.5ला देतो. माझी लाडकी बहीण योजना तर एवढी पॉप्युलर झालेली आहे की माझी ही अलीकडच्या काळामध्ये पहिलीच सभा आहे की ज्याच्यामध्ये 1-2च माझ्या मायमाऊली आणि माझ्या बहिणी आहेत. नाहीतर सगळीकडे मी जातो, पुरुषांच्या पेक्षा महिलांचं प्रमाण प्रचंड असतं. आज व्हायला तेच पाहायला मिळालं मला. काल देखील मी ज्या परिसरामध्ये होते औरंगाबादला, तिथंही प्रचंड महिला तिथं उपस्थित राहिलेल्या होत्या. औरंगाबादच्या आधी सकाळी मी अकोलेला होतो.
तुम्ही कदाचित टीव्हीवर बघितलं असेल, एवढ्या खुश होऊन महिला येतात. आणि मी योजना देताना त्यांना सांगितलेलं होतं, माझ्यावर टीका झाली, एकनाथराव शिंदेवर झाली, देवेंद्रजींच्यावर झाली, माझ्यावर झाली, हे काहीतरी चुनाव जुमला आलाय, कुठलं देतायत. काही जण म्हणले, अरे रे पैसे आले, काढून घ्या नाही तर परत घेतील वापस. इथपर्यंत माझी चेष्टामस्करी केली. आता बारामतीकरांनो, तुम्हाला माहिती आहे, माझ्या नेतृत्वाखाली ज्या संस्था चालतात त्याच्यामध्ये मधल्या काळात बारामती बँक आपल्या अडचणीत आली होती. ती अडचणीतनं कशी बाहेर काढली त्याचे तुम्ही मी साक्षीदार आहोत. त्याच्यामध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागले. काही आपल्या जवळच्याही लोकांनी कर्ज घेतलेलं होतं, त्यांच्यावर 101ची प्रकरण करावी लागली. त्याच्यात आम्हाला समाधान मिळत नाही. परंतु संस्थेला आर्थिक शिस्त लावण्याच्या करता नाईलाजास्तव त्या गोष्टी कराव्या लागतात. आजूबाजूच्या भागातल्या सहकारी बँकांची काय अवस्था आहे, आजूबाजूच्या राज्यातल्या आजूबाजूच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काय अवस्था आहे, आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काय अवस्था आहे, कशामुळे एवढी वर्ष ती शिस्त तिथं टिकलेली आहे, कशामुळं आज एकोप्याने ते संचालक बोर्ड त्या ठिकाणी काम करतंय. आज मी त्या बोर्डामध्ये नाहीये, मी राजीनामा दिला. आता तिथं आपल्या तालुक्याचं नेतृत्व संभाजी होळकर, दत्तोबा येळे आणि रणजित तावरे हे करतात. पण माझं बारकाईनं लक्ष असतं. मी तिथं चेअरमन आणि एमडीला सांगितलेलं आहे, तिथे सीईओ म्हणतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, कुठली चूक होता कामा नये, विशेष बाब तर एकही होता कामा नये. कुणी विशेष बाब केलेली मला चालणार नाही. तीच गोष्ट आपल्या बारामती बँकेच्या बाबतीमध्ये. आपण काही तोंड बघून कर्ज प्रकरण करत नाही. आज व्यापाऱ्यांचा पण बिझनेस वाढवण्याच्या करता आणि अनेक अडचणीच्या माणसांना मदत करण्याच्या करता ज्यांची पत आहे अशांना बारामती बँक त्या ठिकाणी मदत करत असते. हाही अनुभव आपण सर्व सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि यंदाच आपण नफ्यामध्ये पण गेलेलो आहे. पुढे आपल्याला डिव्हिडंड पण द्यायचा आहे. ह्या पद्धतीनं आपला खरेदी विक्री संघ घ्या, दूध संघ घ्या, मार्केट कमिटी घ्या. मार्केट कमिटीमध्ये तर ह्याच्यातले पण काही जण प्रतिनिधी आहेत. आज मार्केट कमिटी कशी पुढे चाललेली आहे. उद्याच मला वाटतं ते 45 कोटीचं कोल्ड स्टोरेज आणि बाकीचं पॅकेजिंग, ग्रेडिंग ह्याच्या संदर्भातलं जे काम उभं राहिलेलं आहे, ज्याचा आंब्याला उपयोग होणार आहे, ज्याचा पेरूला उपयोग होणार आहे, केळीला उपयोग होणार आहे, द्राक्षाला उपयोग होणार आहे, डाळिंबाला उपयोग होणार आहे, हे आज तिथं उभं राहिलं. 45 कोटी कशाला म्हणतात, कोण कुणाला 5 पैसे देत नाही. आज परवा यांची 21 एकर जागा, आता त्यांनी माझा सत्कार केला. 21 एकर जागा पहिल्यांदा 8 कोटी रुपये त्या सरकारने त्यांना चार्ज लावला. मी पुन्हा कॅबिनेट पुढे गेलो, बाबा ती एवढी ताकदवान नाहीये मार्केट कमिटी, किती न काय करायचं, 1 रुपया नाममात्रांनी द्या. कॅबिनेटने माझं ऐकलं. शेवटी 1 रुपयाने आपल्याला मिळालं. शेवटी तुमच्यामुळं मी तिथं बसलेलो आहे. आणि तिथं बसल्यामुळं अनेक कामं मी जशी महाराष्ट्राची करतो, मी जिल्ह्याची करतो, तसं आपल्याही तालुक्याची त्या ठिकाणी करत असतो. प्रत्येक कॅबिनेट निवड मीटिंगमध्ये काही ना काही बारामतीकरांचा कसा फायदा करता येईल हा कटाक्षाने माझा त्या ठिकाणी प्रयत्न असतो. त्यावेळेस मी जात पात धर्म भेदभाव पंथ काही बघत नाही. फक्त त्या भागातल्या सहकाऱ्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे, त्याच्या संदर्भामध्ये ही माझी जबाबदारी. आज आपला भिगवण रोड तुम्हाला आठवत असेल, पूर्वीच्या काळामध्ये कशा पद्धतीचा भिगवण रोड होता आणि कसा बदलत गेला, कसा तो आठपदरी झाला, कसे पुढचे रस्ते बदलतायत, कसं सुशोभीकरण होतंय, कसं नागरिकांना, माझ्या तरुणींना, माझ्या वडीलधाऱ्यांना, मधल्या वयातल्या लोकांना बसण्याच्या करता वेगवेगळे स्पॉट. खरं तर मला हे सगळे स्पॉट निवडणुकीच्या आधी पूर्णत्वाला न्यायचे होते, पण दुर्दैवाने कधी कॉन्ट्रॅक्टर खराब लागतो, कधी काही अडचणी येतात. त्याच्यामध्ये अंडरग्राऊंड मला स्ट्रॉंग वॉटरच्या पाईपलाईन टाकावं लागला, अंडरग्राऊंड ड्रेनेज टाकावं लागलं. कारण उद्या पाऊस पडला तर पाणी पण बाहेर गेलं पाहिजे, नाहीतर लोक म्हणतील काय करून ठेवलंय बघा, नुसतं पाणीच तिथं आहे. असाही होता कामा नये. विचार करताना उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून विचार करावा लागतो. आणि त्या गोष्टी मी सातत्याने करत आलेलो. आपली जुनी कचेरी, मला मागाशी येताना गाडीत मला वाटतं सुभाष का कोणीतरी सांगितलं, कोणी सांगितलं तर माझ्या लक्षात नाही, परंतु पूर्वी आपली पोलीस स्टेशन हे कचेरीमध्ये होतं. आता ते सगळं इकडं आलेलं आहे. म्हणजे आपल्या
प्रशासकीय इमारतीच्या बॅक साईडला. ऐक 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 तेच बोलतोय जरा कळ काढ, जरा दम. त्याच्यामध्ये आपल्याला तिथं एक कचेरी पाहिजे. तिथं समोरच कचेरी आपल्या जो नायकांचा वाडा आहे तिथं समोरच आपल्याला गव्हर्नमेंट आपल्या नगरपालिकेचे गाळे, तिथं आपण काही गाळेमध्ये खाली कचेरी करू. मी मधी अर्थमंत्री असल्यामुळं पुण्यामध्ये पण काही पोलीस स्टेशन्स मंजूर करून दिली, पिंपरी चिंचवडला पण पोलीस स्टेशन मंजूर करून दिली. कायदा सुव्यवस्था ही फार महत्वाची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था चांगली असलीच पाहिजे. परवा जे काही माझ्या TC कॉलेजच्या समोर घडलं त्याच्यात माझ्याही मनाला वेदना आहे. मी ज्याचं नेतृत्व करतोय तिथं अशा पद्धतीनं एकाच साधारण बॅचची मुलं सरळ एकमेकाला फार चाकूनी खलास करतायत, तर कोयत्यानी खलास करतायत. हे जे काही प्रकार झाले त्याच्यात मी नंतर दुसऱ्या दिवशी 3-4 दिवसांनी 6 वाजता मीटिंग घेतली आणि त्याला एक वेगळ्या प्रकारे काम म्हणजे कुठं कुठं शक्ती बॉक्स वगैरे ते सगळं केलेलं आहे. त्याच्यात तुमचाही मला प्रतिसाद पाहिजे ना, तुमचाही सहकार्य पाहिजे. कुणाला जर गुप्तपणे ते ठेवायचं असेल तर मी ते गुप्तपणे ठेवायला तयार आहे. त्याच्याकरता मी नंबर पण तुम्हाला दिलेला आहे. त्याच्याकरता राठोड बिराजदार ह्या ऍडिशनल कलेक्टर आणि ऍडिशनल SP आणि DYSPला पण सूचना दिलेल्या आहेत. SP ला पण इथं बोलून घेतलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. बारामतीमध्ये आपण सगळेजण बारामतीकर म्हणून राहत असताना इथं कुणाची दादागिरी, कुणाची गुंडगिरी, कुणाची दहशत ही मी जोपर्यंत तुमचा लोकप्रतिनिधी आहे तोपर्यंत चालू देणार नाही. मी शब्दाचा पक्का आहे. तुम्हालाही माहिती आहे माझ्या जवळच्या कार्यकर्त्याचा पोरगा जरी चुकला तरी मी त्याला पुढे ऍक्शन घ्यायला मागं पुढे बघणार नाही. आणि मी परवा आव्हान केलं, मी आज तुम्हालाही आव्हान करतो, यदा कदाचित तुमच्याही घरातला मुलगा काही गडबड चुकीचं करत असेल तर तो काय करतोय, कसं करतोय, बरोबर वागतोय का, चुकीचं वागतोय, गाडी घेऊन जोरात जातोय का, आणखीन काही करतोय का, आपलं आईबापाचंही नाव बदनाम करतो का, हे सगळं बघितलं पाहिजे ना. आमच्या पोलीस यंत्रणेचं बघायचं काम आहेच, मी त्याबद्दल नाही म्हणणार नाही. परंतु काही आपण पण जबाबदार नागरिक बारामतीकर म्हणून किंवा महाराष्ट्रातला नागरिक म्हणून किंवा भारतीय म्हणून काही आपली पण जबाबदारी आहे ना. शेवटी सगळ्यांनी एकमेकांना तिथं साथ दिली पाहिजे. आणि मध्ये काहींचं मला कानावर आलं, मी त्यांना सांगितलं पोलिसांना उचला, त्यांना मोका लावा आणि त्यांची रवानगी जिथं करायची तिथं त्या ठिकाणी करा, असं अजिबात खपून घेतलं जाणार नाही. पण कोण काही करत असेल, मला आता काही माझ्या पत्रकार मित्रांनी पण माहिती दिली, दादा इथं ड्रगचे प्रकार चालतात, दादा इकडं व्हॉट्सअपवरून ड्रग मागवले जातात आणि ते विकले जातात. मध्ये त्या चौकामध्ये काय निघालं होतं रे, ते छोटे छोटे नेट कॅफे, त्याच्यातही गडबड सुरू झाली होती. ते सगळे आपण काढायला सांगितले. हे तुम्ही मला सांगितलं तर मला कळेल. मी काही माझ्या पाठीला डोळे नाही आहेत किंवा मी सतत बारामतीमध्ये नसतो. त्यामध्ये तुम्ही मला कधी सांगितलं किंवा गोपनीय पत्र म्हणून पाठवलं तरी त्याची नोंद असल्या बाबतीतली तर मी लगेच घ्यायला तयार आहे. त्याबद्दल मी अजिबात दुर्लक्ष करणार नाही. कालही करत नव्हतो, आजही करत नाही, उद्याही करणार नाही. ही पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना ह्या निमित्तानं देतो. तर मूळ बारामतीकर, कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं आलेले बारामतीकर, काही जण आपल्या मुलांना मुलींना इथं दर्जेदार शिक्षण मिळतंय, एक शिक्षणाचं माहेरघर ग्रामीण भागातलं म्हणून माझ्या बारामतीची जी ओळख झालेली आहे, किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये देखील एक चांगल्या प्रकारचे उपचार इथं केले जातात, गोरगरिबांना ते परवडतात, अशा पद्धतीनं आपण हॉस्पिटल उभे केलेली आहेत. अजूनही आपण त्या ठिकाणी करतोय. अजूनही आयुर्वेदिक कॉलेजचं हॉस्पिटलचं काम त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे. बरं, प्रत्येक इमारत बघताना मित्रांनो तुम्ही देखील तुमची स्वतःची इमारत एवढी बारकाईनं बघत नसाल कसं काम चाललंय आणि काय चाललंय. मी त्या एकेका इमारतीमध्ये 50 वेळा गेलोय. इथं असं झालं, तिथं तसं झालं, हे असं कर, हे तसं कर. कुणाची लाड आपण करत नाही. काही जण म्हणले ठराविकच कॉन्ट्रॅक्टरची लाड करतात. अजिबात नाही. जो कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम करेल त्याला आपण मदत करत असतो. ते भले कुणी का असेना, ते कुठल्याही जातीचा असू द्या, कायम आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही.
काम चोख झालं पाहिजे. जनतेचा पैसा आहे, शासनाचा पैसा असला तरी जनतेचा पैसा टॅक्स रूपाने आलेला आहे आणि ह्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी लक्ष देतो. माझा तर दावा आहे ह्या 5 वर्षात मी बारामतीकरांच्या करता जे करू शकलो ते मागच्या अशा कुठल्याच टर्ममध्ये मी करू शकलो नाही. एवढं या 5 तरी माझ्या 5 वर्षात 1 वर्ष विरोधी पक्षामध्ये गेलं, 1 वर्ष कोरोनामध्ये माझं गेलं. कोरोनामध्ये आपल्या जीवाभावाची माणसं किती आपण त्या ठिकाणी गमावली, किती जणांची नावं त्या बाबतीमध्ये घेता येतील. म्हणजे काहींचा अजूनही विश्वास डॉक्टर त्याच्यामध्ये गेलेत असं पटतच नाही आपल्या बुद्धीला. अशी किती जणांची मी नावं सांगू शकतो. पण त्याच्यातनं 2 वर्ष वाया गेली तरी देखील राहिलेल्या 3 वर्षात आपण बरेच काही त्या बाबतीमध्ये करू शकलेलं. अजून खूप काही आपल्याला करायचंय. आता इथं येऊन आमदार वगैरे जातात त्यावेळेस ते म्हणतात आम्हालाही असं करायचंय. मी त्यांना म्हणलं तुम्ही करा पण तुम्हाला माझ्यासारखी क्वालिटी मिळणार नाही. ते म्हणले का? म्हणलं तुम्ही नुसतंच काम काढता आणि काही बघत नाही की खरंच कॉन्ट्रॅक्टर काम करतोय का वरवर काम चाललेलं आहे. आपण खराब काम झालं तर ते उतरवायला लावतो आणि पुन्हा त्या ठिकाणी काम करायला लावतो. तुम्ही नदी सुधार कार्यक्रम बघा, अजून 100% मला पाहिजे ती तशी झालेली नाहीये. माझा प्रयत्न चालू आहे. त्याच्यामध्ये कसब्यामध्ये जाणारा पूल बघा, पूर्वी तिथं नळ्या होत्या, कुणी तिथं जाऊ शकायचं नाही. आज कशा पद्धतीचा पूल झाला किंवा तिथं पार्किंग दशक्रिया विधीच्या एरिया पहिला कसा होता आता कशी काट टाकलेली आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या बाबतीमध्ये करायच्यात. माझ्या मुस्लिम समाजाच्या करता शादीखाना, असा शादीखाना महाराष्ट्रात कुठं आहे ते मला दाखवा. त्याच्यामध्ये कुठं मी कमी पडलो असेल तर अजून भर घालायला तयार आहे. अशा सगळ्या घटकाच्या करता दफनभूमी, स्मशानभूमी आणि या सगळ्या बाकीच्या सुविधा, मग तो माझा ग्रामीण भाग असू द्यात, तो माझा शहरी भाग असू द्यात, ह्या सगळीकडे देण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये राहिलेला आहे. आणि काम करत असताना कुणी पण उद्या पोदार त्या ठिकाणी स्कूलवाले आले, दादा आम्हाला इथं परवानगी पाहिजे, तरी मी त्यांना परवानगी देतो. कुठल्याही MS हायस्कूल असू द्या, TC कॉलेज असू द्यात, कुणी असू द्या, त्यामध्ये आपण कामाच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडलेलं नाही. आज देखील माझ्याकडे नलवडे मध्ये आलेले होते, तिथं 400चा ट्रॅक करायचा आहे शारदा नगरला आणि बऱ्याच काही गोष्टी त्यांना करायच्यात. त्याच्याकरता काही कोटी रुपये लागणार होते. मी DPDCतनं ताबडतोब ते पैसे मंजूर केले. म्हणले बारामतीकरांच्या करता होतं, झालं पाहिजे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आज स्टेडियम आपलं तर क्रीडा संकुल झालं, ते झाल्यावर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल. सगळ्या गोष्टी पूर्णला झाल्या तर आल्यात उरकत. परंतु मला एक मोठं स्टेडियम, एक आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आहेच, परंतु दुसरा पण एक मला असा 400चा ट्रॅक वगैरे, थोडंसं ते MIDC कडे जात आहे. परंतु अलीकडे लोक ज्यांना व्यायाम करायचा आहे, ज्यांना प्रॅक्टिस करायची, ज्यांना स्वतःच्या खेळामध्ये आवड असणाऱ्या, खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचं आहे, अशा लोकांना तिथं जाणं पण काही अवघड नाही आणि त्याच्यामुळे तिथं तोही गोष्ट आपण करतोय. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, लोकसभेच्या वेळेस काय झालं, कसं झालं याची चर्चा मी आता त्या ठिकाणी करणार नाही, मला ती करायची पण नाही. आता आपल्या पुढं विधानसभेची निवडणूक आहे, त्यामुळे मी बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जे बोललो ते आज देखील मी माझ्या व्यापारी बंधू भगिनींच्या मेळाव्यामध्ये देखील बोलू इच्छितो की झालं गेलं ते आता विसरून नव्या उमेदीनं सगळ्यांनी आपण कामाला लागूया. राज्याच्या कोणत्याही मतदारसंघात झाली नसतील इतकी प्रचंड विकास कामं आपण केलेली आहेत. आपल्याकडे मतदारांना सांगण्यासारखी अनेक कामं आहेत. ही कामं तुम्ही तुमच्या दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील सर्वांनी केला तरी देखील माझं खूप मोठं काम होऊ शकतं. त्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की या सगळ्या गोष्टी करत असताना आत्ताच्या बाबतीमध्ये आज मगाशी कोणतरी बोललं, मी बोलत होतो की तुम्हाला व्यापारी बंधूंनो आठवत असेल माळेगाव सोमेश्वर छत्रपतीचं बिल झाल्याशिवाय बारामतीच्या बाजारपेठेला उठावच येत नव्हता. हिरेमठ काकांना तुम्ही सांगायचा, चंद्रवाणांना सांगायचा,
बाळासाहेब तावरेंना सांगायचा, तिकडं वसंत काकांना सांगायचा, पुरुषोत्तम दादाला सांगायचा, जे चेअरमन असायचे त्यांना तुम्ही सांगायचा, इकडं घोलप साहेबांना सांगायचा, काढा ना बिल, काढा ना, दिवाळी आली लवकर काढा, गिराईक अजून नाही, माल भरलाय पण गिराईक नाही. हे मी स्वतः ऐकलेलं आहे. पण आता 12 महिने माल भरला तरी माल खपतोय. दिवाळीची वाट बघावी लागत नाही. भले गणेशोत्सव असू द्यात, नवरात्र असू द्यात, ईद असू द्यात, किंवा दसरा असू द्यात, दिवाळी असू द्यात, ख्रिसमस असू द्यात, पुढे संक्रांत असू द्यात, जे काही माझ्या वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळे सण आहेत, आपण सगळेजण एकोप्याने आनंदाने साजरे करत असतो, एकमेकाला शुभेच्छा देत असतो. बाजारपेठ सतत भरलेली असते. कधी विचार केला ही का झालं? हे झालं विद्यानगरी एवढी मोठी उभी राहिली म्हणून. आज तिथं 20-25 हजार मुलं मुली शिकतायत. काही हजार शिक्षक शिक्षिका, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ लागलाय. आज TC कॉलेज, पूर्वी फक्त आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज होतं, आज तिथं इंग्लिश मिडियम आलंय. वेगवेगळे त्या ठिकाणी MBA आलंय. वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस ते देत आहेत. आज माळेगाव शैक्षणिक संकुल आलंय. मगाशी केशवराव इथं बसले होते, त्यांनाही माहिती आहे. आज आपलं विद्यानगरीच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आल्यात. पोदार स्कूल त्या ठिकाणी आलेलं आहे. पलीकड कोपऱ्यामध्ये सोमेश्वर शैक्षणिक स्कूल डेव्हलप झालेलं आहे. अनेक ठिकाणी आमचं कराटीचं कृषी मूल शिक्षण संस्था, खूप जण तिथं मेंबर होते. पद्माताई सिधे जुन्या लोकांना आठवत असतील, त्या तिथं प्रमुख होत्या. आता मी, प्रफुल्ल तावरे, सुभाष, आम्ही सगळ्यांनी सोबाडी त्याच्यात लक्ष घातलं. आज काय परिस्थिती तिथं पाहायला मिळते, कशा पद्धतीनं ते दिसतंय. आज ITI मध्ये किती मुलं मुली तिथं शिकताय. आज तिथं इंग्लिश मिडियमला किती गर्दी झाली. तिथं अजूनही मी टप्प्याटप्प्याने, कारण ह्या सगळ्याला शेवटी खर्च येतो आणि मला बारामतीकरांना त्रास द्यायचा नाही. मला त्याच्यामध्ये जे उद्योगपती आहेत त्यांच्याकडनं CSR मधनं निधी आणायचा आहे. तुमच्यामुळे माझ्या ओळखी झाल्या, परंतु त्यांच्याकडनं करोडो रुपये आणून ह्या सगळ्या इमारती, आज खोटं नाही सांगत, विद्यानगरीला मी ज्यावेळेस जागा विकत घेतली त्यावेळेस स्वर्गीय गुलाबराव ढवण पाटील तर स्पष्ट बोलणारे, त्यांनी टीका केली, अरे बाबा इथं कोण रे येणार 5 किलोमीटरला पोरगी शिकायला, असं म्हणले. आणि त्यांचं खरं ठरलं. मला साहेबांनी सांगितलं, अजित कोण रे तिथं जाणार आहे, तो हट्टीपणा करतो. पण मी त्यावेळेस कुणी मला थांबलं नाही. मीच राज्यमंत्री म्हणून भूमिपूजन केलं. त्याचं भूमिपूजन मी केलेलं आहे, कुणी नव्हतं. त्यावेळेस एका अधिकाऱ्याला सांगितलं की सर्व्हिस रोड टाक. का कुणाष्टो, कदाचित थोडं बहुत काहीतरी आपल्याला ज्ञान असेल म्हणून मी दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड टाकायला सांगितले. आणि नंतर मी सहयोगचा पण सर्व्हिस रोड काढला. इम्तियाजला माहिती आहे. सुरुवात कुठली आपल्यापासून करायची, त्याच्यामुळे मग इतर पण प्रतिसाद देतात. आज कशा पद्धतीचे रोड झाले. आज तुमच्या रेल्वेच्या तिकडं जाणारा रस्ता मला त्रास झाला. मला रेल्वे खात्याने 1.5 कोटी रुपये भरायला लावले. मी बराच प्रयत्न केला, पण त्याला यश उशिरा का होईना त्या ठिकाणी आलं. माझ्या 3 हत्ती चौकामध्ये एवढी माझी चेष्टा केली, काय केलंय, कुठं जायचंय, कसं जायचंय, काहीच कळेना. आता थोडं बहुत कळायला लागलंय. आता त्याच्यामध्ये काहीतरी पोलीस, कारण आपल्याला सरळ मार्गी जायचं माहितीच नाही, सगळीकडे रॉंग दिस जायचं. कुठं इकडं वळायचं की झट दिशी इकडं वळायचं, कारण अख्खी बारामती आपलीच ना, कोण अडवणार कोण. परंतु जशी बारामती वाढेल तसं काळानुरूप तुम्हाला वाहतुकीची शिस्त पाळावी लागेल. तो अजित पवार असू द्या किंवा शेवटचा बारामतीकर कोण माणूस असू द्या. त्याच्यातून मला ते का उचलावं लागलं, मलाही ते पटत नव्हतं. परंतु येणारं वरचं पाणी तिथं इतकं छोटं पास व्हायला जागा होती की तिथं दुप्पट, मला माझ्या इरिगेशनच्या लोकांनी सांगितलं, दादा इथं दुप्पट पाणी बसलं पाहिजे. मग काय करायचं, माझा पहिला बांधलेला पूल मला एक पाडावा लागला. तुम्ही बघितलं, तुम्ही म्हणलं असेल काय ह्याचं चाललेलं अर्थ खाताय म्हणून काही बांधतोय, काही पाडतोय, पुन्हा बांधतोय. ते करावं लागलं. माझ्या बारामती नगरपालिकेची जुनी इमारत, तुम्ही अनेक जण नगरसेविका होता, त्या इमारतीला आणि ह्या इमारतीला एकसारखं दिसावं म्हणून ते सगळं केलं. आज कशी इमारत दिसते. त्या बारामतीमध्ये पूर्वी एंट्री एक वेगळ्या प्रकारची होती, पण ती त्याला शोभत नव्हती. मी एक दिवशी रात्रीत काढून टाकली.
लगेच काही जण म्हणले आयला ही काही करायला लागला, काही काढतोय. मित्रांनो, कधी कधी चांगल्या पद्धतीनं तुमच्या शहराचा नियोजन करताना, आखीव गोष्टी करताना वाईटपणा घ्यावा लागतो, कठोर निर्णय घ्यावे लागतात. बरीच माझ्यावर टीका झाली, परंतु माझं मन मला सांगत होतं मी करतोय ते उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून करतोय. मी आऊट घटकेचा विचार करत नाही. आज रिमांड रोडच्या बॅक साईडची बाजू, अहो तिथं परसाकडला कुणी जात नव्हतं, जाऊन बघा आता तिथं काय झालं. तिथं जो टॉवर उभा केलाय, तिथं जे मुलांना मुलींना खेळायला केलंय, बसायला केलंय, नटराजवर तर इतकं मला त्रास त्या ठिकाणी झाला. कोणतरी जायचं, ही बेकायदेशीर जागा, हे असंच आहे, ही तसंच आहे, कोर्टात जायचे, काय करायचे. शेवटी आता इतकं नियमाप्रमाणे केलं तर कुणी सुप्रीम मध्ये गेलं तरी काय राहणार नाही, अशा पद्धतीनं ते केलं. आज एक चांगली वास्तू तिथं उभी राहिली. अजूनही बऱ्याच गोष्टी त्या बाबतीमध्ये करायच्यात. मधी माझ्या कॅनॉलच्या दोन्ही बाजूला सुशोभीकरणाचं काम केलं. मला वाटलं कोण विरोध करणार आहे, काहींनी तिथं पत्र टाकलंच. महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळाने ह्याला परवानगी दिली का? तर दिलेली नव्हती. मला वाटलं चांगलं काम चाललंय, कोण कशाला विरोध करेल. शेवटी मला देवेंद्र पर्यंत जाऊन विशेष बाब करून ती परवानगी हातात मध्ये घ्यावी लागली आणि त्याच्यामुळे पुढच्या कामाला मला अडचण आली नाही. आज किती जणांना चालत जावं असं वाटतं मला माहित नाही. जरा चालत जाताना बघा कसं चाललंय. रोज तुमच्या डोळ्याला नवीन तिथं काहीतरी झालेलं असेल. जुने पुलाला पण साईडला 10-10 फुटाचे फुटपाथ केलेले, लोकांनी जायला, लोकांना वळायचं म्हटलं तरी सेफ्टी असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या करतोय आणि शहरापुरतं नाही तर बाकीच्याही भागामध्ये त्या बाबतीमध्ये करतोय. अजूनही काही भाग, आता बीजी गाऱ्यांच्या जमीन होती तिथं तर इतका सुंदर मी ट्रॅक करतोय, इतका सुंदर प्लॅन झालेला आहे, परंतु माझं अजून आरसीसीचं काम तिथलं पूर्ण झालं नाही. माझा प्रयत्न आहे की बारामती किती वाढली आणि कॅनॉलला किती मोठा क्लोजर आला तर रोज माझ्या बारामतीकरांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचे ते स्टोरेज टँक, त्याच्यात मी नंतर कारंजी वगैरे काय करायचं ते करीत. पाणी दूषित होणार नाही ही पण खबरदारी घेईन. पण ह्या पद्धतीनं तिकडं तांदूळवाडीच्या तिथं एक बारामतीकरांच्या करता स्टोरेज टँक चाललाय, एक जवळचीच्या इथं स्टोरेज टँक चाललाय, एक तिथं बीजी सरांच्या इथं चाललाय. पूर्वी आपले छोटे छोटे होते ते सगळे काढून टाकले आणि एकच मोठाच्या मोठा करून टाकलाय. तिथं आज लोक, खरात्याची जमीन होती तिथं बसायला जातात, रात्री उशिरापर्यंत सगळे बसतात. मलाही समाधान वाटतं आपण जे केलं त्याच्यातनं लोकांना आनंद मिळतो, लोकांना समाधान मिळतंय. आज वेगवेगळ्या इमारती पण करतोय. आता आपल्या इन्स्पेक्शन बंगला जो आहे तिथं पण एक चांगले, मला वाटतं किती कोटीचं काम आहे ते, प्रशासकीय इमारत चाललेली येते इरिगेशनच्या तिथं 60 कोटीचं एक काम आहे. हे काही सांगतोय, 60 कोटीचं एक काम आहे. प्रशासकीय इमारतीचं जुनं झालेलं कामाला त्याची रंगरंगोटीन काही सुविधा करण्याकरता 6 कोटी रुपये दिले. तिथं लोकांना बसायला जागा नव्हती. मला सांगितलं लोक खाली बसतात, एवढी मोठी इमारत आणि माझा बारामतीकर खाली बसतो. आता एंट्री केल्यावर दोन्ही बाजूला त्यांना बसायला केलेलं आहे. ज्येष्ठांच्या करता लिफ्ट चालू केलेली, काही ठिकाणी कुणी पाचा थुंकलवलं होतं ते सगळं दुरुस्त केलेलं. त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात. कारण काम करायचं किंवा तुमची पंचायत समितीचं कार्यालय, आज तिथं कशा पद्धतीनं ती पंचायत समिती दिसते. ह्या सगळ्या गोष्टी, मी खूप इमारतींची नावं घेऊ शकतो, परंतु मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की एकंदरीतच तुम्हाला एक गोष्ट सांगायची की व्यापाऱ्यांची ताकद ही मोठी असते. व्यापारी असतील, वकील असतील, डॉक्टर्स असतील. आता दसरा दिवाळी तोंडावर आहे, त्यामुळे तुमच्याकडे मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदीच्या करता येतील. तुम्ही एकच करा, तुमच्या ग्राहकांना सांगा की बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि या शहरात अजूनही प्रलंबित असलेली विविध विकास कामं मार्गी लावण्यासाठी तुम्ही फक्त मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापर्यंत जा आणि घड्याळासमोरचं बटन दाबा. बाकी इतर सगळी जबाबदारी अजित पवार स्वीकारेल. आम्ही हक्काने त्यांच्याकडे जाऊन बारामतीची सार्वजनिक कामं मार्गी लावू घेऊ असा शब्द देखील तुम्ही माझ्या वतीनं त्यांना दिला
तरी हरकत नाही, आपण एकत्र काम करून अजूनही जोमाने काम करू अशी ग्वाही देखील मी या व्यापाऱ्यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना देतो. त्याच्यामध्ये मला एका गोष्टीचं अभिनंदन करायचंय. आपल्या बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण यानं इंस्टाग्रामवर कॉमेडी रील्स करून लाखो चाहत्यांच्या गळातील तो ताईत बनलेला आहे. या पठ्ठ्यानी बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनची ट्रॉफी काल जिंकलेली तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल. त्याबद्दल मी सूरजचे कौतुक करतो, अभिनंदन करतो. तमाम माझ्या बारामतीकरांच्या वतीनं करतो, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं देखील करतो आणि त्याच्या पुढच्या वाटचालीला पण शुभेच्छा देतो. एका साध्या कुटुंबातला सूरज, पण आज त्याचं किती नाव महाराष्ट्रामध्ये झालं. ज्याच्यात कर्तृत्व असतं, ज्याच्यात नेतृत्व असतं, तो कधी मागं राहत नाही. तो गरीब कुटुंबामधनं येऊ किंवा मध्यमवर्गीयातनं येऊ किंवा आणखीन कुठल्या कुटुंबातनं येऊ, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. यामध्ये जे काही विकासाच्या संदर्भातले आपले प्रश्न आहेत, व्यापारी वर्गाच्या अनेक अडचणी आहेत, काही वैयक्तिक तर काही सार्वजनिक आहेत, हेही मला माहिती आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आपण एकत्र बसू, त्यावेळेस सर्वच अधिकाऱ्यांना देखील बोलून आपण आपल्या समस्यावर उपाययोजना करण्याचा मनापासूनचा त्या ठिकाणी प्रयत्न करू, असं देखील मी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देतो. मी माझ्या कार्यकर्त्यांना जे सांगितलंय तेच तुम्हाला देखील सांगतोय. आपल्याला नकारात्मक काहीही बोलायचं नाही आणि करायचंही नाही. विधायक कामे आपल्याला उभी करायची, त्यामुळे तुम्ही कुणावरही टीका टिप्पणी करण्यापेक्षा आपण केलेली कामं ग्राहकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. जेथे काही अडचणीचे विषय वाटतील तिथं माझ्याशी देखील बोला, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी बोला. आपण त्याच्यातून मार्ग 100% काढू. आपण गेल्या 3 दशकाहून अधिक काळाचे ऋणानुबंध हे आपले आहेत. कायमच आपण एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सोबत राहिलेलो आहे, एकमेकाच्या अडचणीला धावून गेलेलो आहे. दवाखान्याचा विषय असू किंवा कुठं ऍडमिशनच्या संदर्भातला विषय असू किंवा व्यापारी वर्गावर काही इतर संकट उभं राहिलं तर शासन प्रतिनिधी म्हणून मी कायमच बारामतीच्या व्यापारी वर्गाबरोबर राहिलेलो आहे. हे आपण जाणता. पुढील महिन्यात विधानसभेचं मतदान होईल, तेव्हाही ऋणानुबंध घट्ट करण्यासाठी तुम्हाला घड्याळाच्या चिन्हाचं बटन दाबावं लागेल अशी माझी विनंती आहे. दाबायचं नाही दाबायचा हा तुमचा अधिकार आहे, पण विनंती करण्याचा तर माझा अधिकार आहे. तो तर मी मला काढू घेऊ शकत नाही. आणि एकंदरीत मी मगाशी एकदा सांगताना सांगितलं, परवा बारामतीतल्या 2 मुली कधी आमच्या पोलिसांना पण ते चुकीच्या बातम्या देतात. पुण्याला गेल्या, पुण्यातनं मुंबईला निघाल्या, तिथं त्या नेमक्या फोनमुळे सापडल्या, त्यांना आणलं. ते 2-3 दिवस कुठल्या पोरांच्या बरोबर होते, त्या पोरांना पकडलं, त्यांच्यावर ऍक्शन घेतली. पण नंतर त्यांनी सांगितलं की ह्या 14-15 मुलांच्या बरोबर आमचा शारीरिक संबंध आला. त्याच्यामुळं कायदे फार कडक केलेले आहेत. मी व्यापारी बंधूंनो आणि तुमच्या मार्फत इतर पण कार्यकर्ते त्यांना सांगतो, यदा कदाचित पुढं अशा कुठल्या मुली सापडल्या आणि काही वेडेवाकडे प्रकार कुणी केले तर कुणी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याला वर ऍक्शन घेतली जाईल. त्याच्यामध्ये काही कुणी वाचवणार नाही. कारण देश पातळीवर, राज्य पातळीवर अशा घटना सातत्याने घडतायत. लोक चिडलीत. असली विकृती, असले नराधम, असले नालायक हे असता कामा नये. परवा देखील कोंढव्याला 3 पोरं ते एका कॅमेऱ्यात नेमकी कैद झालीत. त्यांच्यावर 10 लाखाचं बक्षीस आम्ही ठेवलंय की आम्हाला त्याच्यामध्ये कुठं तुम्हाला धागादोरा मिळत असेल तर सांगा. हे आपण लक्षात घ्या. कधी कधी तारुण्याच्या भरात नको ते करायला जाल आणि अडचण येईल. काही तारुण्याच्या पुढे गेले ते पण काही करायला जातील, पण त्यांनाही अडचण येईल. दादा आता वाचवा, दादा मी केलेल्यावर पांघरून घाला. माझ्याकडे पांघरून घालायला शिल्लक नाही. दादा आम्हाला पदरात घ्या. पदर बिदर सगळे फाटून गेलेत आमचे. मी हसू नका, मी सिरियसली सांगतोय.
कायदा फार कडक झालेला आहे, त्याला वेगवेगळे नियम. उलट माझ्या तर एक गोष्ट लक्षात आली, मी परवा कॅबिनेटला पण बोललो की आता हे 18 आणि 21 वयोगट एक बंद केलं पाहिजे. मुलगी 18, मुलगा 21, मुलगी आता पार 12 वर्षाची आणि मुलगा 14 वर्षाचाच केला पाहिजे, त्याच्याशिवाय होणार नाही. कारण हे मुलं जे करतायत ते 14-15 वर्षाच्या 16 वर्षातलीच पोरं करतायत. त्यांना एक अक्कल आहे की आपण अजून सज्ञान नाही, आपण केलं तर आपल्याला फार मोठी काही शिक्षा होत नाही. परंतु काळानुरूप पूर्वीची मुलं आणि त्यांचा विचार करण्याची पद्धत, ती वयात येणाऱ्या मुली आणि ती वयात येणारी मुलं आणि आताच्या काळातली वयात येणारी मुलं आणि मुली 3-4 वर्षाचा फरक पडलेला आहे. ही फॅक्ट आहे. जी फॅक्ट आहे ती आपण मान्यच केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढची पावलं उचलावी लागतील. त्यामुळं ज्यांनी त्यांनी आपल्या परिवाराकडे लक्ष द्या. कुठेही आपल्याकडनं चूक होऊन देऊ नका. आपल्या मुलींकडनं पण चूक होता कामा नये, मुलाकडनं पण चूक होता कामा नये. ते एक वय असतं, ते प्रत्येकाच्या, तुम्ही आम्ही सगळेजण त्या वयातनं गेलोय आणि सगळ्यांनी काय काय केलंय जरा डोळे मिटून आठवा. बरंच काय केलंय, पण ते झालं गेलं, गंगेला मिळालं. आता नाही गंगेला मिळणार. आता चक्की पिसिंग अँड पिसिंग, आणि नुसती चक्की पिसिंग नाही, आता फाशीच, जन्मठेप नाही काही नाही. कारण समाज चिडलाय. त्याच्यामध्ये आम्ही ते बदलापूरला झालं तेव्हा सगळे बदलापूरकर म्हणले आत्ताच्या आत्ता आणा, आमच्या डोळ्यात देखत त्याला फाशी द्या. समाज चिडल्यानंतर त्याच्या हातात तो आरोपी मिळाला ना, पार त्याचं वाटोळ म्हणजे संपूर्णच टाकतात, खलासच करून टाकतात. ही गोष्ट सांगावी लागेल. काय होते, पोरं अलीकडे ती पिक्चर बघतायत आणि ते साऊथचे पिक्चर तर इतके गमतीशीर असतात आणि ते आता हिंदीत डब केले जातात. आणि तिथं काय कोणीतरी रजनीकांत येतो, उडी मारतो की हे 50 लोक मारून टाकतोय, की त्याच्या हातात चाकू असला की हुई 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 करतोय, सुई ती कुठून उडून जातोय काय करतोय. लोकांना वाटतं याला लयच भारी दिसतंय रे, अरे पण ते सिनेमात दिसतंय, तेवढं त्याच्याने होणार नाही. ह्या गोष्टी मला परवा पोलिसांनी सांगितलं की आत्ता जो एक मुलगा मिळाला त्यांनी तेच सांगितलं ज्यांनी मर्डर केला, की मी आज हे बघायचो आणि ती सहज कुणालाही भोसकायचा म्हणून आम्ही पण घोसकला. अरे पण एका माणसाचा जीव गेला ना मुलाचा, काय त्यांच्या आईबापांनी काय स्वप्न बघितलं असेल. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की बाबा राज्यातील प्रत्येक शहरच सुंदर, हरित आणि स्मार्ट व्हावं. असाच परवा तर आपल्याला 4 कोटीचं बक्षीस मिळालं बारामतीला. आपल्या माळेगावला 5 कोटीचं, माळेगावला काहीतरी 1.5 कोटीचं का काही मिळालं. माळेगावला किती मिळालं काही माहिती नसते यांना. माळेगावला पण 1.5 कोटी, 4था क्रमांक आला आणि बहुतेक 1.5 कोटीचं मिळालं. शेवटी काय झालं तुम्हाला माहितीये, त्याच्यामध्ये बारामती हा आपला मतदारसंघ आहे. मी ज्यावेळेस जातो ना त्यावेळेस माझ्या देखतच तिथला उमेदवार होणारा किंवा तिथला असणारा विद्यमान आमदार, आता पुन्हा मला तुम्ही निवडून द्या, पुढच्या 5 वर्षात मी आपला मतदारसंघ बारामती करून दाखवेन. आणि त्याच्यावर म्हणजे आपल्या बारामतीवरती मतं मागतात. तिच्या आपण कुणावर मतं मागायची तीच काही कळलं. त्यामध्ये असल्या गोष्टी मी कितीतरी बघितल्या आणि तुम्ही पण पाहताय. आज ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. व्यापारी बंधूंनो, मी अनेक गोष्टी केल्यात. मी आता बिल्डर असोसिएशनच्या मिटिंगला त्याच्यानंतर जाणार आहे. काही काही ठिकाणी आपण सुशोभीकरण केलं ना, तिथले भाव वाढले. अहो ते जवाहर आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या प्रदीप कुमारची लँड होती, जवाहर गौतम बाग, त्याच्यामध्ये ते म्हणले राव इथलं हे सगळं झाल्यावर रस्ता बिस्ता रुंद झाला, तिथं मी तर एकाच गजाकस का कुणाचं घर काढायला, गजाकस आमच्या पदरच्या पैशाने त्याचं घर बांधून दिलं. आज तो बाजूला गेला आणि ती इतका खुश आहे की बाकीचे म्हणते याला आपलंही रस्त्यात घर असतं तर आपल्याला बांधून मिळालं असतं. सांगायचं तात्पर्य मी कुणाला वाऱ्यावर सोडत नाही.
जर वाइंडिंग करत असताना मला कुणाची गरज लागली तर मी त्याला सांगतो आहे त्याच्यापेक्षा चांगलं मी तुला करून देईन, फक्त तू माझं यावेळेस ऐक. आपली भाजी मंडई, आत्ता पण माझ्या भाजी मंडईने, जुनी भाजी मंडईने माझा सत्कार केला, पण ते 2 वर्ष गेली नसती तर आता दिमागदार भाजी मंडई ती सगळी उभी राहिली ना की तुम्हालाच कळेल की काय बारामती बदलली. शेवटी काही कठोर निर्णयाने मी सांगतो ना कुणाला वाऱ्यावर सोडणार नाही. खरोखरीच ज्याची जागा आहे, खरोखरीच ज्याचा गाळा आहे त्याला निश्चित गाळा मिळेल. त्याबद्दल का काळजी करताय? आणि बेसमेंटला पार्किंग, चारी बाजूला मोठे रोड, या ठिकाणी या पद्धतीनं आपण करतोय. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि याच्यातून ऑडिटोरियम करत असताना, इतर गोष्टी करत असताना तुम्हाला मी सांगतो, काही जण मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही, तुम्हालाही बारामतीकरांना अंदाज नाहीये. थोडंसं जे अभ्यास करत असतील, जे माजी नगरसेवक असतील किंवा फार बारकाईनं पत्रकारितामध्ये काम करणारे नीटपणे माहिती घेत असतील, आज बारामतीकरांचा जो टॅक्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात त्याच्यातनं फक्त बारामतीचे पगार, बारामतीचं लाईट बिल, सुभाष नगराध्यक्ष होता, इम्तियाजने पण तिथं काम केलेलं आहे, ह्या सगळ्यांना विचारा, एवढंच भागतंय. आज जे काही तुमच्याकडे आलंय ते शेकडो कोटी, काही हजार कोटी रुपये मी मंत्रालयातनं मंजूर करून तिकडे पाठवले, म्हणून या सगळ्या इमारती उभ्या राहिल्या, म्हणून या सगळ्या इमारती उभ्या राहिल्या. आता मी 4-5 एकर जागा घेतली एका ठिकाणी, सरकार म्हणजे नगरपालिकेला, तिथं 1 मेगावॉट वीज तयार होईल एवढी व्यवस्था करतो. आणि ते बारामतीची सगळी लाईट आहे ना ती सगळी त्याच्यावर मी टाकणार आहे, म्हणजे तेवढं लाईट बिल तरी त्या ठिकाणी कमी होईल. कारण जसं शहर वाढेल तसं दिवाबत्ती तर दिली पाहिजे, रात्री चोऱ्या माऱ्या काही होऊ नये म्हणून. कारण कधी कधी लोक गाड्या घेऊन येतात, अलीकडे ते ड्रोन वरनं फिरत असतात आणि त्या ड्रोनवरून कुठलं घराचा दरवाजा कुठलं आणि कुणाचं काय, किती वर्दळ काय असलं सगळं काढतायत, हे पण लक्षात आलेलं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बारकाईनं बघून, रस्ते, अंडरग्राऊंड ड्रेनेज हे आपण करतोय. आणि मळट टू माझं मिळत इथपर्यंत नदीच्या दोन्ही बाजूला आपण रिटेनिंग वॉल केली की कुणी आता त्या आपल्या नदीमध्ये अतिक्रमण करू नये. त्याच्यामुळे यंदा एवढा पाऊस पडला, नदीच्या बाहेर पाणी आलं नाही, नाझरं भरलं, जिरायत भागात पाऊस पडला, कॅचमेंट एरियात पाऊस पडला. अहो, बारामती शहराची ॲव्हरेज माझ्या बारामती तालुक्याचं 14 इंच आहे, तिथं 40 इंच पाऊस पडला. काय सांगता? बारामती शहरात रेकॉर्ड काढणार, इरिगेशनकडे जाऊन बघा, 40 इंच पाऊस पडला. म्हणजे निसर्ग इतका वेगळा झालाय, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. तर त्याच्याकरता ते झाडं लावणं वगैरे मी फार बारकाईनं बघत असतो. कुठलं झाड जळालं तरी एखाद्याला त्या ठिकाणी सांगतो की झाड कसं जळालं, ते झाड परत लागलं पाहिजे. एवढ्या बारीक सारीक गोष्टी बघाव्या लागतात, तेव्हा हे सगळं उभं राहतं. हे काही जादूची कांडी नाही. झालं, त्याच्यामध्ये खस्ता खाव्या लागतात. आणि त्याच्यामुळं आपण बारामतीकरांकडे सुरुवातीपासून जाणीवपूर्वक अधिकचं लक्ष पुरवलं, पण झालं यावर मी काय अजून समाधानी नाहीये. आपल्याला इथून पुढच्या काळात देखील, पुढच्या 5 वर्षात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कामावर विश्वास ठेवणार मी आहे. त्यामुळं मी काम करून दाखवले, त्यामुळं तितक्याच हक्काने तुमच्याकडं निवडणुकीच्या निमित्तानं येतो. 5 वर्षातून एकदा दोनदा यायचं आणि नंतर 5 वर्ष परत यायचं नाही, अशा पद्धतीनं माझा प्रयत्न नसतो. कुठलाही मायचा लाल आमदार पहाटे 5:45 साईटवर जाऊन साईट बघणारा नाहीये. त्यामध्ये फक्त तो तुमचा अजित पवारच आहे. मी माझी फुशारकी सांगत नाही, मी माझ्या बढाया सांगत नाही. पण जे आहे, काय होतंय, तुम्हाला सगळे रोड न सांगता रोड होत आहेत, रोज नवीन काहीतरी दिसतंय, त्याच्यावर तुम्हाला वाटतंय काय जिथं पिकतंय तिथं काय विकत नाही, काय बघायचं. ते कुठंतरी बदललं गेलं पाहिजे. बाहेरचे लोक येऊन कौतुक करतात,
परंतु इथं बसून काही जण पार देशाच्याच गप्पा मारतात. इथं कुणी काय केलं पाहिजे, राहुल गांधीने असं केलं पाहिजे होतं, मोदींनी तसं केलं पाहिजे होतं, अमित शहानी असं केलं पाहिजे होतं, आणि चंद्राबाबू असा का केलं, नितीश कुमार तसं का केलं, आणि केजरीवालनी राजीनामा का दिला. आणि ती परवा तर म्हणला पाणी आणि लाईट फुकट द्या, मी भाजपचा प्रचार करतोय. नक्की ह्याच्या मनात आहे काय? अरे काय करायचं ती बघतील ना, आपलं आपलं बघणार. या पद्धतीनं आता परवाच मी अमित कल्याणीशी बोललो. त्याला म्हणलं दादा इंडस्ट्री लाव. तो म्हणला दादा 50 एकर जागा द्या, 2000 कोटी रुपये गुंतवणूक करतो, 1200 ते 1500 पोरांना काम लागेल अशी इंडस्ट्री काढतो. मी लगेच उदय सामंतला सांगितलं, लगेच उदय सामंतनी कांबळेला सांगितलं. कांबळेचा मला फोन आला, सेक्रेटरी इंडस्ट्रीचे. मी अमितला सांगितलं, अमित तुला तिथली जागा, आपण ते सह्याद्री फार्म आहे ना तिकडची जागा, ते म्हणले तिकडली चालेल, मला काही बिघडत नाही. तिथं रस्ते पण आपण चकाचक, धनंजयनी बघितले असतील, रस्ते पण आपण सगळे करून टाकले. त्याच्यामुळं आज आपण इंडस्ट्री पण आणू शकतो, बाकीच्याही गोष्टी करू शकतो. कुठली इंडस्ट्री बंद पडली तर तिथं ती पुन्हा दुसरा कोण येऊन कशी चालू शकेल हेही आपण बघू शकतो. त्याबद्दल आपण काही काळजी करू नका. कुठं रोजगार निर्माण झाला पाहिजे, कुठं काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपली करण्याची धमक आणि ताकद आहे. त्याच्यामध्ये माझा तुमच्यावर हक्क आहे, मागू शकतो, आणि त्या हक्कानेच विधानसभेला त्या बाबतीमध्ये काय झालंय, मला अजूनही माझे सहकारी विचारतात, दादा राव तुम्ही 1,68,000 मतांनी निवडून आला, राज्यात पहिल्या क्रमांकात ती सगळ्याची डिपॉझिट जप्त केली. आम्ही पण जायचो 1,68,000 निवडून आला, बारामतीकरांनी मला असं केलं. आणि त्याच्यानंतर जी झटका दिला 48,000. लोक म्हणतात राव ही काय बारामती, म्हणलं ती 12 मती आहे, ती एक मती नाही ना. तर याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, पण त्यामुळं लोकच्यामध्ये कुतूहल आहे किंवा असं कसं घडू शकतं. पण हरकत नाही, तो तुमचा अधिकार आहे. म्हणूनच मी म्हणलं की मागचं काय झालं ते मला काढायचंच नाही. नवी पहाट, नवी सुरुवात, नवी दिशा, या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढं त्या ठिकाणी जायचंय. आणि त्याच्यातूनच मला एक गोष्ट सांगायची की आपल्या मेळाव्यात उपस्थित व काही कारणांनी मेळाव्याला येऊ न शकलेल्या माझ्या सर्वच व्यापारी बांधवांना सांगायचं, तुम्ही सांगा की मी शब्द देतो की आगामी काळात या परिसराचा अधिकचा कायापालट करण्यासाठी माझे प्रयत्न असतील. तुमची साथ त्यासाठी महत्वाची आहे. मी काम केलं म्हणजे काही उपकार केलेले नाहीयेत, मी माझं कर्तव्य पार पाडलेलं आहे. पण आपण सर्वांनी एकत्रित वाटचाल केली तर सर्वांग सुंदर बारामतीचं स्वप्न आपण प्रत्यक्षात उतरू शकू असा विश्वास मला या निमित्तानं वाटतो. आणि म्हणून येणाऱ्या विधानसभेच्या मला पण राज्यात सगळीकडे फिरायचंय. वेगवेगळ्या पद्धतीनं मी काही वक्तव्य केल्यानंतर काही ना काही बातम्या वेगवेगळ्या ठिकाणी येतात. मी पण त्याची करमणूक माझी करून घेतो. त्याच्या संदर्भामध्ये आत्ताच कुणीतरी बातमी काल टाकली, 3 दिवसांनी बघा अजित पवार काय करणार आहे. अरे म्हणलं मलाच माहित नाही 3 दिवसांनी काय करणार आहे. ही कसे म्हणजे काही पण कंड्या पिकवण्याचं काम करतात. आज केंद्रामध्ये तुम्ही काही म्हटला तरी नरेंद्र मोदी साहेब आलेले. अमित शहा, नरेंद्र मोदींच्या हातात आज देश आहे. परवा राहुल गांधी म्हणाले कालच कोल्हापूरला की आमचं सरकार आल्यानंतर मी जातीय जनगणना करणार. ते सरकार कधी येणार आहे? पुढच्या 4.5 वर्षांनी. कारण केंद्राची तर निवडणूक नाहीये, ह्यांचं बहुमत आहे. त्याच्यावर सांगायला काय जाते करणार, त्याच्यामुळं त्याचा अर्थ काही ह्याचा अर्थ नाही. नंतर अजून काही त्यांनी बरंच काही सांगितलेलं आहे. आज सुदैवाने आमच्या त्यांच्या ओळखी आहे म्हणूनच कांदा निर्यात बंदी आम्ही उठवायला लावली. तेलाचे सोयाबीनचे भाव चांगले कसे मिळतील, कापसाला भाव चांगला कसा मिळेल, ऊसाला भाव चांगला कसा मिळेल, दुधाला भाव कमी मिळत असले तरी त्याच्यात इन्सेंटिव्ह कसा देता येईल, दुधाची पावडर परदेशात कशी पाठवता येईल. शेवटी सगळ्या गोष्टी बारामतीकरांनो केंद्राशी निगडीत असतात. उद्याच्याला हे बाकीचे गप्पा मारतात, आमचं सरकार आलं तर आम्ही असं करू, काही करू शकत नाही.
कारण केंद्र सरकारने परवानगी दिली. ते म्हणतील राव आम्ही करतोय पण केंद्र सरकार आमचं ऐकतच नाही. मग काय 5 वर्ष असं ऐकायचं केंद्र सरकार ऐकत नाही. आज आमचं महायुतीचं सरकार आलं तर आम्ही त्यांच्याकडनं कामं करून घेतोय ना. आणि मी बारामतीकरांनो शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सोडलेली नाही. सेक्युलर विचारधारा माझी आहे. मी आज देखील माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या करता बरंच काही अर्थमंत्री म्हणून करू शकलेलो आहे. कुठंही काही जर घडलं तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहतो. शेवटी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांनी राज्य कारभार केला. त्याच पद्धतीनं आम्ही राज्य कारभार करू इच्छितो. कुणी एखाद दुसरा कुणीतरी काही वेडवाकडं बोलला तर ते सरकारचं मत नाहीये. तसं बोलता कामा नये म्हणून मीच सगळ्यांच्या देखत सांगत असतो. वाचाळवीरांची संख्या अलीकडे फार वाढलेली आहे. मी कुठेही जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरत असताना कुणावर टीका टिप्पणी केलेली नाहीये. मी माझा कार्यक्रम सांगितला, माझ्या योजना सांगितल्या, उद्याच्याला मी काय करणार आहे ते सांगितलं आणि मागं काय केलं ते सांगितलेलं आहे. आज आम्ही अनेक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. इथं मला खूप जणांनी त्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा का आली चिठ्ठी. जिजाऊ भवनाकडे येताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाजी विक्रेते बसतात, त्यामुळे वाहतुकीस आम्हाला अडथळा होतो. त्याच्यामधील बंदोबस्त करावा म्हणजे त्या भाजी विक्रेत्यांचा वाईटपणा अजित पवारनी घ्यावा. आम्ही मात्र जायला तयार आहे, यायला तयार आहे. काय जे वाईट व्हायचं असेल ते अजित पवारच होईल. आम्ही तरी कुठं काय त्यांनीच केलं. चिठ्ठ्या मात्र ह्यांच्या येणार. हे असलंच आहे बघा. त्याच्यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की आता खरं आता व्यापाऱ्यांसाठी व्यापारी संकुलन उभारावं, त्यासाठी जागा मिळावी. आता बघा ही नेमकं सुनील शेठ निवडणूक आली की मागणी म्हणजे कात्रीत पकडण्याचंच काम आहे गेले. इतके दिवस काय झोपा काढल्या. ह्याच्या आधी मला सांगितलं असतं, मागं लागून दट्ट्या केला असता तर मी केलं असतं ना. कुणाचं केलं नाही. हे पण पत्रकार मित्र, आम्हाला पत्रकार भवन उभं करून द्या. अरे पण निवडणुकीच्या वेळेस कुठलं पत्रकार भवन. तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यात एकोपा करा. मी पत्रकार भवन उभं करून देतो आणि तुम्ही पण सगळ्या व्यापाऱ्यांनी एकोपा करा. तुम्हाला पण व्यापारी संकुलन उभं करून देतो. आता काही व्यापाऱ्यांच्या जागा असं करायचं का, ज्या व्यापाऱ्याची सगळ्यात जास्त जागा शिल्लक असेल, ऐका तर त्यांनी मला अर्धा एकर जागा द्यावी. मी तिथं संपूर्ण माझ्या खर्चाने व्यापारी भवन बांधतो. काय वाईट आहे. अजित पवारनी काम केलं म्हणून बारामतीचा दर वाढला. मला काही बिल्डर लोकांनी सांगितलं दादा तुम्ही तिथं केलं, आमचा दर मी सांगायचं राहिलो 1000-1500 रुपये स्क्वेअर फीटनं वाढला म्हणले. हा जाधवांना माहिती आहे कारण तीच धंदा करतोय. कन्स्ट्रक्शन आहे ना, आहे की नाही बिल्डर. मला जरी मुंबईला असलो तर बरंच काही माहिती आहे, फक्त मी बोलत नाही. ज्यांनी त्यांनी करावं. शेवटी कष्ट करणं आपलं काम आहे, त्याच्याबद्दल नाही. त्याच्यामध्ये आता डॉक्टर मंडळींनी मी बोलणार आहे. आता उद्या ती कधीतरी मिटिंग आहेच. डॉक्टर मंडळींच्या तर लय जमिनी आहेत काय सांगावं. पण तिथं पण काही दिलं मी बघतो. म्हणजे चेष्टेचा भाग जाऊ द्या. मोठे प्लॉट असल्यानंतर तिथं ओपन स्पेस ठेवावी लागती आणि त्याच्यात काही पर्सेंटेज बांधकाम तिथं करता येतं. तशा पद्धतीनं कुठं आपल्याला सोयीचं आहे ते आपण बघू. चीफ ऑफिसर रोकडेला घेऊन बसू आणि त्याच्यामध्ये काय त्याच्यात आपलं पत्रकारांचंही बघू आणि तेही बघू आणि त्या पद्धतीनं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न निश्चितपणे करू. मी मगाशी सांगताना एक गोष्ट सांगायचं राहून गेलो की मी किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आम्ही कुठंही काम करताना कुठलाही वेगळा हेतू मनामध्ये ठेवला नाही. आता या सगळ्या योजना आणल्या सगळ्या जाती धर्माच्या महिलांच्या करता, शेतकऱ्यांच्या करता, युवक युवतींच्या करता, सगळ्या घटकाच्या करता आणल्या. कॉलेजचं शिक्षण मुलींना ते पण गरिबांच्या मुलींना तेही सगळ्या जाती धर्माच्या मुलींच्या करता आणलं. आता
आदिवासी समाजाच्या करता आम्ही टार्टी काढलेली संस्था आहे. मातंग समाजाने मला मध्ये सांगितलेलं होतं, मातंग समाजाचं कोणी आहे का इथं? त्यांनी बार्टीमध्ये आम्हाला अन्याय होता असं सांगितलेलं होतं, म्हणून आपण त्यांना आरटी काढून दिली. ते समाधानी आहेत. त्याच्यामध्ये मराठा आणि असा इतर समाज आहे त्यांना सारथी काढून दिली संस्था. ओबीसींच्या करता महाज्योती काढली. आर्थिक मागास समाजाच्या करता अमृत काढलं. बंजारा समाज पण मोठा आहे, त्यांच्या करता वनआरटी काढलं. आणि वेगवेगळ्या समाजाला आम्ही महामंडळं केली. गुरव समाजाला घेतलं, वीरशैव लिंगायत समाजाला, वडार समाजाला, सुतार समाजाला, रामोशी समाजाला, ब्राह्मण समाजाला, सोनार समाज, राजपूत समाज, आर्यवैश्य समाज, नाभिक समाज, बारी समाज, तेली समाज, विणकर समाज, जैन समाज महामंडळ, जैन समाज, हिंदू खाटीक समाज, लोणारी समाज, अजून पण काही कुंभार समाज असे काही राहिलेत ते. हा लोहार सांगितलं ना मगाशी, उद्या कॅबिनेटला करतो ना बाबा. हा काय? हा पंजाबी समाज पंजाबात. त्याच्या संदर्भामध्ये जेवढा काही घटकाला न्याय देता येईल तशा पद्धतीचा न्याय देण्याचा प्रयत्न हा आमचा सर्वांचाच चाललेला आहे. त्याबद्दल आपण विश्वास ठेवा. आणि एकंदरीतच उद्याच्या काळामध्ये आपल्या राज्याला पुढे नेण्याच्या करता केंद्राचा मोठा निधी हा आपल्याला या ठिकाणी मंजूर करून आणण्याच्या करता एक तुम्ही बघा बरीच कामं तशी केंद्र सरकारकडून आपण केली. एक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मी खोटं नाही सांगत बारामतीकरांनो, मनमोहन सिंग 10 वर्ष होते, करता आलं नाही. वाजपेयी होते, नाही केलं. इंदिराजी होत्या, नाही केलं. अनेक पंतप्रधान होऊन गेले ना, पण नाही झालं. आता मात्र अभिजात भाषेचा दर्जा आपल्याला मिळाला. तुम्हाला काहींना लक्षात येत नाही, ह्या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव हे जगभर पोचलेलं आहे. मराठी भाषा ज्ञान भाषा, अर्थार्जनाची भाषा बनायला आता याच्यातनं मदत होणार आहे. मराठी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल आम्ही पंतप्रधानांचं, मंत्र्यांचं, सगळ्यांचं कौतुक केलं. ह्याच्यामध्ये सगळीकडं विद्यापीठात देखील त्या ठिकाणी अध्ययन कक्ष सुरू होणार आहे. फार मोठा निर्णय आहे. अजून म्हणजे जे अभ्यासू व्यक्ती आहेत त्यांना त्याच्यातली गोष्ट माहिती आहे. ह्या पद्धतीनं आपण पुढे चाललेलो आहे. मध्ये आमच्या शेतकऱ्यांवर 10,000 कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स होता, तो कुणालाच काढता आला नाही. मी खोटं नाही सांगत, मी शब्दाचा पक्का आहे आणि खरं बोलतो. आता अमितभाईंनी सांगितलं की मी काढतो. मी अमितभाईंना नंतर म्हणलं, अमितभाई तुम्ही काढला तर माझ्या म्हणलं माळेगावचा भाव 28.5 का 2900 FRP आहे, भाव दिलाय 3600, 700 रुपये जास्त. तीच गोष्ट माझ्या सोमेश्वरची. तुम्ही म्हणाल FRPच्या पुढे दिलं मग त्याला इन्कम टॅक्स लावा. 600 रुपये दिला, 200 इन्कम टॅक्स, 400 शेतकऱ्यांना द्या. मग त्यांनी त्याच्यात पुन्हा ते म्हणले अजित तुझं बरोबर आहे. मग त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये जास्तीचा भाव ज्या कारखान्याचा बसत असेल, काढलेला नाही, रितसर बसत असेल, बॅलन्स शीटवर बसत असेल, त्यांनी साखर आयुक्ताला दाखवायचं. साखर आयुक्तांनी ते चेक करायचं. प्रशांत तुला माहिती आहे. आणि चेक केल्यावर ते त्यांना पटलं तर त्यांनी सही करायची, त्याच्यावर इन्कम टॅक्स लागणार नाही. नाहीतर इतका इन्कम टॅक्स आपली संस्था चांगल्या चालतात म्हणून बसला असता. हे काम शेवटी त्यांनीच केलेलं आहे. जे केलंय ते केलंय. माझ्या महाराष्ट्रात कांदा मोठ्या प्रमाणावर पिकतो. कांद्याची निर्यात बंदी उठवली, कांद्याचे भाव वाढले, शेतकरी समाधानी झाला. अशा कितीतरी गोष्टी आता लाखो कोटीची कामं चाललेली आहेत. परवा पहिल्याच कॅबिनेटला तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर वाढवण बंदर 75 पाऊण लाख कोटीचं मंजूर केलं. पाऊण लाख कोटी. मेट्रोला आपल्याला मुंबईच्या मेट्रोला 50% रक्कम मिळते. अंडरग्राऊंड मेट्रो परवा आम्ही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं. नॅशनल हायवे आता जरी आम्ही ते क्रेडिट घेत असलो
तरी पालखी मार्ग कोणी मंजूर केला? नितीन गडकरी साहेबांनी. कुणी सांगितलं? मोदी साहेबांनी. आज एवढा मोठा पालखी मार्ग, बरं लोकांना मोबदला एवढा चांगला मिळाला की पालखी मार्गाच्या आजूबाजूच्या लोकांच्या जमिनीचे दर वाढले. अशा कितीतरी वंदे भारत ट्रेन किंवा आपल्याकडनं आता ट्रेन पुढे चालली. किती वर्ष झाली हो? बारामतीची ट्रेन कुणी बसायचंच नाही, ती इतकी हळू चालायची की आपण पळत सुटलो तरी ट्रेन मागे राहायची ना आपण पुढे जायचो. ती ट्रेन मला आठवतंय, बारामतीकरांना नीट आठवा, जाफर शरीफ साहेब आलेले होते रेल्वे मंत्री, तेव्हा करायचं ठरलं होतं. तिथपासून पडली ती आत्ता काम सुरू झालं. शेवटी मी काही निर्णय घेतले, मी कुणाला दुखवण्याकरता निर्णय घेतले नाही. मी राज्याचं भलं व्हावं, आपल्या मतदारसंघाचं भलं व्हावं, आपल्याकडं कोट्यावधी रुपयाच्या योजना याव्यात. तुम्हाला मी महाराष्ट्रात फिरतो त्यावेळेस सांगतो, आता सकाळी ह्याला मकरंदाबाकडे होतो, त्याच्याकडे काहीतरी 4,000 का 4,500 कोटीची कामं केली. मामाकडे काहीतरी असं 4-5 हजार कोटीची कामं, कुणाकडे 2,500 कोटी, 3,000 कोटी, 2,000 कोटी. अहो तुमच्या बारामतीमध्ये 8,500 कोटीची कामं झाली ना. कशाला म्हणतात 8,500 कोटी रुपये? कुठल्या आमदारांनी स्वतःच्या मतदारसंघात एवढी कामं केली नाही? आज तुझा दादा आहे, बटन दाब तेव्हा दादाला कळेल. त्याच्या संदर्भात आमचं एवढंच म्हणणं आहे, अजून पण आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्यात. घरकुलं करायची, म्हणजे गरीब लोकांच्या करता बारामतीतले खूप काही गोष्टी, अजून काही सुविधा तुम्हाला वाटतात की ह्या इथं केल्या पाहिजेत. आपण तुम्हाला किती लोकांनी बघितलं, मी बऱ्याचदा सांगितलं, तुम्ही फॉरेस्टमध्ये गेला होता का? तिथं काय काय केलंय मी बघायला. तिथं बोटिंग जे केलेलं आहे, तिथं आता मोर वगैरे दिसतात, हरणं दिसतात, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे अनेक पक्षी पाहायला मिळतात. तिथं अॅम्फी थिएटर केलेलं आहे, 1 नंबरचं अॅम्फी थिएटर केलेलं आहे. नाही ती बस ती सुरू नाही झाली, ती आम्ही सुरू केली, कारण ती दाखवायची. कारण अजून आमच्या नरेंद्रभाई गुजरातींनाच माहित नाही नक्की काय कामं झाली, त्याच्यामुळं सुरुवात केली. म्हणलं आधी पाहिलं, कारण तुम्हीच सांगितलं, ते पुस्तक बघताना मलाच माहिती नाही एवढी कामं झाली. हा पडत कुठला? हा देशी गायींच्या करता आम्ही 50 रुपये केलं ना. देशी गायींचं ब्रीड हे लुप्त होत चाललेलं आहे, ते टिकलं पाहिजे पुढच्या पिढीकरता. ते सगळ्यात आरोग्याला चांगलं आहे. देशी गाईचं तूप आपण त्या ठिकाणी विकायला गेलो तर 2,500 जातं, 2,500 रुपये किलो, आणि संकरित गाईचं तूप 500 रुपये किलो, इतका फरक आहे. देशी गाईच्या गोमूत्रामध्ये देखील त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी औषधी होऊ शकतात, शेणातनं देखील बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. आणि म्हणून मध्ये मी कालच्याच कॅबिनेटला त्याच्यामध्ये देशी गाई जे गोशाळा करतील त्यांना 50 रुपये गाई मागे आम्ही ते चारण्या, म्हणजे त्यांना खुराक देण्याकरता, खाण्याकरता देणार, हिरवा चारा देण्याकरता. अशा पद्धतीनं अनेक गोष्टी आपण समाजाच्या करता त्या ठिकाणी केलेल्या आहेत. पुढेही आपल्याला करत राहायचंय. आणि हे एकदा मी अचानक तुम्ही फार कमी वेळात बरेच जण आलाय, तरी अजून बरेच जण इथं दिसत नाहीत मला, पण त्यांनाही सांगा की ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि पुढेही आपल्याला त्याच्यात भरच घालायचं काम करायचंय. अशा पद्धतीनं आपल्याला बारामतीचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आज बारामतीच्या दुकानामध्ये किती मुलं मुली कामाला आहेत, कितीतरी मुलं मुली कामाला आहेत. आज कितीतरी लोकांना ह्याच्यातनं रोजगार मिळालेला आहे. ही पण गोष्ट आपण नाकारू शकत नाही. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगतोय, हे सुशोभीकरण केलंय ना, तिथं पार्किंगला पण जागा केलेली आहे. तुम्ही बघा, इम्तियाज रोडच्या मध्ये रोड अख्खा मोकळा राहतो. काही ठिकाणी मी शॉप केलेले आहेत, ते शॉप पण आम्ही देणार आहे, त्याच्यातनं आम्ही पैसे घेणार आहे.
आणि तेच सगळे पैसे कलेक्ट करून त्याच्यातनं हा सगळा मेंटेनन्स करणार. कारण आता अर्थमंत्री मी आहे म्हणून पैसे दिले आणि म्हणून सगळे फुटपाथ बिटपाथ सगळं काही बसायला बिसायला चकाचक झालं, परंतु उद्या लँडस्केपिंग, पाणी मारणं, स्वच्छता ठेवणं, कुठं काही तुटलं फुटलं तर रिपेअर करणं, ह्यालाही पैसे लागणार ना. तर त्या ह्याच्यातून जे पैसे मिळतील त्याच्यातून आपण ही सगळी कामं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीनं आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. त्याला तुमची सगळ्यांची साथ आहे आणि राहिलेली पण कामं करण्याची धमक आणि ताकद ही निश्चितपणे आपल्यामध्ये आहे. हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आज आपण कमी वेळामध्ये आम्ही आमच्या बारामती व्यापारी महासंघाला आणि ती बारामती मर्चंट असोसिएशनला बोलवलं आणि त्यांना विनंती त्या बाबतीमध्ये केली आणि तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. मी अनेकांची नावं घेऊ शकलो नाही कारण बरीच लोक इथं आहेत, पण सगळे प्रतिष्ठित अनेक नागरिक इथं उपस्थित राहिले, पत्रकार मित्र उपस्थित राहिले, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देखील देतो. आता जेवण देखील आहे, आपण जेवणाचा पण आस्वाद घ्यावा. ते जेवण माझ्यातर्फे का कुणातर्फे? माझ्यातर्फेच आहे ना? अरे सांगा ना, माझ्यातर्फे सांगा ना. तसं त्याच्यामध्ये माझ्यातर्फे एक बरं झालंय. पूर्वी काय व्हायचंय, पवाराकडनं जेवणही मिळायचे नाही, काहीच मिळायचं नाही, पवार भेटायला पण यायचे नाही. कुठं काहीतरी झालं तरी तेवढा मी एवढा कधीतरी भेटायचो, संभाजी यादी द्यायचा, चला इकडे भेटायला की चाललो मी तिकडे भेटायला. किंवा शहरामध्ये तर आता साड्या मिळायला लागल्यात, भेटायला लोक लागलेत, हितगुज करायला लागलेत, डबे वाटायला लागलेत, घमिली वाटायला लागलेत. आता घमिली घेऊन कुठं ते केळवाली गंगू कुठं केळं विकायला चालली, पाठी घेऊन काय कळलं. पण असं सगळं व्हायला लागलं. पण त्या निमित्तानं दोन्ही बाजूचे पवार यायला लागली घरी, त्याचं काय ते बरं झालं ना. जरा सारखी नुसतीच मतं घ्यायची, घरी भेटायचेच नाही, ओळख दाखवायचे नाहीत. आता नाव माहिती नसलं तरी मी ओळखते तुम्हाला, मी ओळखते. सगळे हसतातच. कधी नव्हे ते अजित पवार पण आता हसायला लागला. काय गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु ठीक आहे. त्याच्यातनं बारामतीकरांना समाधान मिळते ना, चांगलं आहे. जे काही आहे आणि कोण देतं, साड्या कुठं काय हाय म्हणून देतं, नसतं तर कुठलं दिलं असतं. त्याच्यावर मिळते तर घ्या, सोडू नका. फक्त बटन गाड्याच्या तिथं. हा सायकल नाही, सायकली मी पण वाटत होतो. ते उगीच काहीतरी संतोष सांगू नको. मी आता तिकडं जरा इकडं आलोय म्हणून ती मी त्याच्यात नसतो, नाहीतर आम्ही पण सायकली वाटल्यात, बऱ्याच सायकली त्या ठिकाणी दिल्या. हा अरे घड्याळाला मतदान द्यायला सांगितलंय ना, त्याच्यामध्ये एवढंच सांगतो, घड्याळाला मतदान करा. तुमच्या मनातला उमेदवार घड्याळाचं चिन्ह घेऊन उभा राहील. आता तुमच्या मनात कोण आहे ते मला सर्वे करून बघावं लागेल. तर ऐका, त्याच्यामध्ये गाळ राहू नका. इथंच नुसता जम नको अजित दादा. तिच्या आयला जीव ओरडतात त्याचाच बुत मागे राहतोय. तर तसं काही नको. त्या पद्धतीनं सगळ्यांनी करा. आपण परिवारात आहोत. भांड्याला भांडं लागतं, कुठंतरी काहीतरी आवाज येतो, परंतु शेवटी सगळ्यांनाच बरोबर घेऊन जावं लागतं. ह्याची जाणीव ठेवा. आपल्याला सगळ्यांच्या बद्दल आदर आहे, आस्था आहे, प्रेम आहे. त्याबद्दल कुणाला काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. पण इथून पुढे देखील बारामती शहराचा आणि बारामती तालुक्याचा पाण्याचा बिण्याचा खूप काही गोष्टी, मी तर एक आता 1000 कोटीचं निरा उपसा सिंचन योजना मंजूर करत आणलेली आहे. अशा खूप काही गोष्टी करायच्यात की जेणेकरून तिथं सुबत्ता यावी. तिथं सुबत्ता आली, शेतकऱ्यांकडे पैसा आला की माझ्या व्यापाऱ्यांच्याकडं बाजारपेठेत तो पैसा येईल, इथलं अर्थचक्र फिरेल. असं ते सगळे एकमेकावर अवलंबून आहे. फक्त
त्यामध्ये चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत. ज्यांचे हॉटेल आहेत त्यांनी योग्य कस्टमरलाच हॉटेलमध्ये जागा द्यायची. वेडेवाकडे प्रकार तिथं केले तर चालणार नाही. झटपट श्रीमंत व्हायच्या भानगडीत पडू नका. कष्ट करा, श्रीमंत व्हा, आपलं काही म्हणणं नाही. पण वेडेवाकडे प्रकार करून 2 नंबरचे धंदे करून जर कुणी काही केलं तर मी कुणाच्या बापाचं ऐकणार नाही. मी आधीच तुम्हाला सांगतो. कारण त्याच्यात बारामतीकरांचा कमीपणा आहे. त्याच्यात आपल्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल. त्याच्यात 10 ठिकाणी आपली चर्चा होईल, अरे काय त्या बारामतीत तिथं तर असं असं चालतंय, असं होता कामा नये. एवढी काळजी मात्र व्यापारी बंधूंनो, माझ्या सहकारी मित्रांनो, माझ्या वडीलधाऱ्यांनो, माझ्या तरुण सहकाऱ्यांनो निश्चितपणे घ्या. एवढीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. परत मला फार येता येणार नाही. मला राज्यामध्ये फिरावं लागणार आहे. त्याच्यामुळं पुन्हा काही असं झालं तसं झालं मी ऐकणार नाही. आता तुमची सगळ्यांची जबाबदारी ती पार पाडा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन करतायत